नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 16 जुलै 2025 वार बुधवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। ज्याला स्वतःवर विश्वास आहे त्यालाच हे जग जिंकता येतं। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावती शहरातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे। अमरावतीमध्ये गुन्हेगारीचा आलेख सातत्याने वाढत आहे। या वर्षीच्या पहिल्या 6 महिन्यातच 21 हत्यांची नोंद करण्यात आली आहे, तर गंभीर गुन्ह्यांची संख्या 2000च्या पुढे गेली आहे। कायदा आणि सुव्यवस्थेची ही ढासळती परिस्थिती शहराच्या शांततेला आव्हान देत आहे। अमरावती शहर सध्या गुन्हेगारीच्या विळख्यात सापडल्याचं चित्र आहे। या वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये तब्बल 21 हत्या आणि 23 हत्यांच्या प्रयत्नांची नोंद झाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे जुलै महिन्याच्या पहिल्या 15 एक महिला आणि 2 तरुणांची हत्या झाली। यात एका पोलीस अधिकाऱ्याच्याही हत्येचाही समावेश आहे। ही वाढती गुन्हेगारी शहर पोलिसांकरिता एक मोठं आव्हान ठरत आहे, कारण गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न अपयशी ठरत असल्याचं दिसतंय। 30 जून पर्यंत शहरात 2000हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे, तर 2024 मध्ये ही संख्या 1982 होती। याचा अर्थ मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 56 अधिक प्रकरणांची नोंद झाली आहे। या 6 महिन्यातील आकडेवारी आणखी भयभीत करणारी आहे। यात 21 हत्या, 23 हत्येचे प्रयत्न, 6 दरोडे, 320 मारामारी, 47 लूटपाट, 21 बलात्कार, 108 छेडछाड, 37 दंगली, 434 चोऱ्या आणि 134 घरफोड्यांचा समावेश आहे। वर्ष 2025 मधील गुन्हेगारी आकडेवारी पाहिली तर ती आणखी धक्कादायक आहे। 6 महिन्यात 14 हत्या, 30 हत्येचे प्रयत्न, 9 दरोडे, 35 लूटपाट, 312 मारामारी, 29 बलात्कार, 81 छेडछाड, 40 दंगली, 434 चोऱ्या आणि 127 घरफोड्या अशा प्रकरणांची नोंद झाली आहे। विशेषतः हत्या, लूटपाट आणि छेडछाडीसारख्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे। पोलीस विविध उपाययोजना आणि मोहिमा राबवत असले तरी गुन्हेगारींवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश मिळत नसल्याचं स्पष्ट दिसत आहे। तडीपार आरोपींबाबत आम्ही अत्यंत कडक धोरण ठेवलेलं आहे। जिथे कुठे तडीपार आरोपी म्हणून येईल त्याच्यावर योग्य त्या कलमांमुळे आणि तत्कालीन त्याच्याकडे काही गुन्हा असेल किंवा तो त्यावेळी सुद्धा गुन्हा करत असेल तर कायदेशीर कारवाई त्याच्यावर करण्यात येते आणि जर त्यांनी तो मानला नाही तर माननीय कोर्टासमोर त्याला पेश केलं जातं आणि त्याही पुढे अधिक प्रतिबंधक कडक अशी कारवाई त्याच्यावर करण्यात येईल। अमरावतीतील ही वाढती गुन्हेगारी आकडेवारी निश्चितच चिंताजनक आहे। शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। पोलिसांना यावर लवकरात लवकर ठोस उपाययोजना करून गुन्हेगारीला आळा घालणे आवश्यक आहे। अमरावती शहरात गाडगेनगर पोलिसांनी एका आरोपीला देशी बनावट पिस्तूल आणि मॅगझिनसह अटक केली आहे। ट्रान्सपोर्ट नगरातील टिपू सुलतान मार्केट परिसरातून ही कारवाई करण्यात आली असून आरोपी एकाला पिस्तूल दाखवून धमकावत होता। अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांनी एक मोठी कामगिरी केली आहे। किरकोळ कारणावरनं एका व्यक्तीला देशी बनावटी पिस्तूल काढून धाक दाखवला जात असल्याची माहिती
गाडगेनगर डीबी पोलिसांना मिळाली आहे। माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ ट्रान्सपोर्ट नगरातील टिपू सुलतान मार्केट परिसरात पोहोचलेत। येथून पोलिसांनी यास्मीन नगरमध्ये राहणाऱ्या 20 वर्षीय मोहम्मद अनस मोहम्मद शकील याला ताब्यात घेतले। तो मित्रांसोबत बसलेला असल्याची माहिती मिळाल्यानंतर डीबी पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने त्याला पकडले। पोलिसांनी त्याच्याजवळ असलेली 15,000 रुपये किमतीची देशी बनावटी पिस्तूल आणि मॅगझिन्स जप्त केली आहे। या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी आर्म्स ऍक्ट कलम 325 सह कलम 135 अंतर्गत कारवाई केली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशाने तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गाडगेनगर पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे। या कारवाईत दुय्यम पोलीस निरीक्षक विजया पंधरे, समाधान वाटोरे, डीबी पोलीस प्रमुख भारत वानखडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जावेद अहमद आणि पोलीस कर्मचारी राजेश गुरवले, नंदकिशोर करोची, गुरलेस खान, महेश शर्मा, रुपेश हटकर, रेश्मा खडसे, पवन यांचा महत्वाचा सहभाग होता। पोलीस आयुक्त श्री चावरिया सर यांच्या आदेशाने सूचनांप्रमाणे गाडगेनगर पोलीस स्टेशनचे पोलीस हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम सुलतान नगर इथे वेपन घेऊन लोकांना धाक दाखवत आहे, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत आहे। त्यामुळे पोलीस स्टेशन गाडगेनगरचे डीबी पथक हे तात्काळ घटनास्थळी पोहोचून त्या इस्माला ताब्यात घेतले। त्याचं नाव आहे मोहम्मद अनस मोहम्मद शकील। हा 20 वर्षाचा असून त्याच्याकडे किंमत अंदाजे 15,000 रुपयाचा एक देशी कट्टा मिळालेला आहे। देशी बनावटीची पिस्तूल आहे ती। आणि सदर कारवाईकरिता माननीय पोलीस उपायुक्त गणेश शिंदे सर यांचे सहकार्य लाभलेले आहे। तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण पाटील सर, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन गाडगेनगरचे श्री अतुल वर सर आणि डीबीचे अधिकारी इंचार्ज समाधान वाटोरे सर, डीबी पथक प्रमुख वानखडे अहमद, त्यानंतर गुरेले, करोची, गुलरेज खान, महेश शर्मा, रुपेश हटकर आणि रेश्मा खडसे आणि पवन लाड यांच्या सहकार्याने ही कारवाई यशस्वी झालेली आहे। या गुन्ह्याच्या तपासामध्ये सदरची देशी बनावटीची पिस्तल ही आरोपीने कुठून आणलेली आहे किंवा याच्या मागे कोणतं जाळं आहे का हे माहीत करून घेण्याकरिता पुढील तपास सुरू आहे। तर जननागरिकांमध्ये अशी भीती पसरवण्याची मुळीच गरज नाही आहे। पोलीस सतर्क आहे आणि स्पेशल ड्राईव्ह घेता येते की कोणाकडे काही वेपन हत्यार आहेत का। त्यामुळे या ड्राईव्हमध्ये पोलिसांना यश मिळालेलं आहे। तरी नागरिकांना अशी विनंती आहे की ते कोणत्याही भीतीमध्ये न वावरता अशी कोणाकडे हत्याराची माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशन गाडगेनगर किंवा मग 112 वर सुद्धा तुम्ही कॉल करून सदर गुन्ह्याबाबतची माहिती द्यावी। आपलं नाव गोपनीय ठेवण्यात येईल। धन्यवाद। जय हिंद। पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे शहरातील अवैध शस्त्रांच्या वापरावर अंकुश येण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे। गाडगेनगर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। पुढील तपास पोलीस करीत आहे। अमरावती शहरात चोऱ्यांचे सत्र थांबायचं नावच घेत नाही। आज पहाटे पुन्हा एकदा एका मंदिराला लक्ष्य करण्यात आले आहे। कृष्णानगर येथील जागृत माता मंदिरात पहाटे 4 वाजताच्या सुमारास चोरीची घटना घडली आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। अमरावती शहरातील कृष्णानगर गल्ली नंबर 2 येथील जागृत माता मंदिरात पहाटे 4 वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा चोरी झाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वी माढा कॉलनीमध्ये याच प्रकारे चोऱ्या करणारा गजानन आत्राम हा निर्गट्ट बदमाश आरोपीच या घटनेमागे असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहून सांगितलं आहे। गजानन आत्राम हा पोलीस रेकॉर्डवरील सर्राईत गुन्हेगार आहे। त्याने यापूर्वीही अनेक चोऱ्या करून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला आहे। पुन्हा त्याने जागृत माता मंदिराची दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम घेऊन पोबारा केलाय। ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या सततच्या चोऱ्यांमुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत। त्यांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात तीव्र विरोध व्यक्त करत या सराईत चोरट्याला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे। अमरावतीमध्ये वाढत्या चोरींनी नागरिक धास्तावले आहेत। पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। अमरावती वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेचं आणि त्यांच्या प्रभावी कामगिरीचं उत्तम उदाहरण आहे। केवळ
वाहतुकीचं नियमन न करता गुन्हेगारीला आळा घालण्यातही पोलीस कशा प्रकारे महत्त्वाची भूमिका बजावतात हे या घटनेतून समोर आलं आहे. पाहूया नेमकं काय घडलं. अमरावती वाहतूक विभागाला पुन्हा एकदा मोठं यश मिळालं आहे. अंजनगाव पोलीस स्टेशन हद्दीतून 10 जुलै रोजी चोरी झालेली एक दुचाकी वाहतूक पोलिसांनी जप्त केली आहे. ही घटना 14 जुलै रोजी घडली, जेव्हा वाहतूक कर्मचारी अमरावती शहरातील जयस्तंभ चौक परिसरात आपलं कर्तव्य बजावत होते. यावेळी 2 युवक रॉंग साईडने एक दुचाकी घेऊन येत असताना दिसलेत. विशेष म्हणजे या दुचाकीवर दोन्ही बाजूला नंबर प्लेट नव्हती. यामुळे संशय आल्याने वाहतूक कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवून कागदपत्रांची विचारपूस केली. मात्र मोबाईलवर कागदपत्रे मागवतो असे सांगून गर्दीचा फायदा घेत ते दोघे युवक तिथून पसार झालेत. त्यानंतर वाहतूक कर्मचाऱ्यांनी ही गाडी संशयास्पद वाटल्याने तिची पडताळणी केली. या पडताळणीत धक्कादायक बाब समोर आली. ही गाडी चोरीची असून 10 जुलै रोजी अंजनगाव येथील निकेश राऊत यांच्या घराबाहेरून ती चोरीला गेली होती. या संदर्भात अंजनगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल करण्यात आली होती. वाहतूक पोलिसांनी तातडीने ही दुचाकी जप्त केली. त्यानंतर वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी तात्काळ अंजनगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधला आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी ही गाडी अंजनगाव पोलिसांच्या स्वाधीन केली. PSI दत्ता डिवरे, वाहतूक कर्मचारी रोहित पाल, सचिन राठोड आणि निलखंठ चव्हाण यांनी ही यशस्वी कारवाई पूर्ण केली आहे. या घटनेमुळे वाहतूक पोलिसांचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. जयस्तंभ चौक इथे आम्ही वाहतूक नियम करत असताना एक रॉंग साईड गाडी आली आणि त्या गाडीला आम्ही विचारपूस केली असता त्या गाडीवर नंबर प्लेट नव्हत्या. विचारपूस केली असता तो म्हणत होता की कागदपत्र आम्ही तुम्हाला दाखवतो, 2 मिनिटात दाखवतो, असा फोनवर बोलत होता आणि गर्दीचा फायदा घेऊन तो तिथून पळून गेला. त्यानंतर त्या गाडीवर आम्हाला जास्त संशय आल्याने आम्ही त्या डीजी पोर्टलवर जाऊन माहिती काढली असता ते अंजनगाव सुरजी इथून गाडी चोरीला गेली असे आम्हाला समजले. त्यानंतर आम्ही राजापेठ शेवाच्या कार्यालय इथे ते गाडी जमा केली. आज रोजी आम्ही अंजनगाव सुरजी DB स्कॉटला ती गाडी सुपूर्द करत आहे. खरंच ही कारवाई वाहतूक पोलिसांच्या दक्षतेचं आणि त्यांच्या कार्यक्षमतेचं एक उत्तम उदाहरण आहे. केवळ वाहतूक नियमांची अंमलबजावणी न करता गुन्हेगारीला आळा घालण्यातही त्यांचं योगदान किती महत्त्वाचं आहे हे यातून स्पष्ट होतं. अमरावती वाहतूक विभागाच्या या कामगिरीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. रात्री 9:30 वाजताच्या सुमारास इरविन चौकातून राजापेठकडे जाणाऱ्या पुलावर एका भरधाव कारने महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला धडक दिली. कार चालक दारूच्या नशेत बेधुंद अवस्थेत होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमरावती शहरातील इरविन चौक ते राजापेठ या दिशेने जाणाऱ्या पुलावर 15 जुलैच्या रात्री 9:30 वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडलाय. एका 4 व्हीलर कारने ऍक्टिव्हा मोपेडवर प्रवास करणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला जोरदार धडक दिली आहे. या धडकेत विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार कार चालक दारूच्या नशेत पूर्णपणे बेधुंद अवस्थेत होता. अपघातानंतरही तो घटनास्थळीच कारच्या दरवाजाला वारंवार उघड बंद करत होता. या घटनेची माहिती मिळताच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ धाव घेतली आणि जखमी विद्यार्थिनीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेत. त्यांच्या सतर्कतेमुळे विद्यार्थिनीला वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली. या घटनेची माहिती सिटी कोतवाली पोलिसांना मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी दारूच्या नशेत असलेल्या कार चालकाला ताब्यात घेतले आहे. सिटी कोतवाली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा दारू पिऊन वाहन चालविण्याच्या धोक्यावर प्रकाश टाकला गेला आहे. अमरावती पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी अपेक्षा आहे. येत्या काही महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे बदल घडविणारी एक मोठी घोषणा अपेक्षित आहे. ती म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची. या निवडणुकीसाठीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून जिल्हाधिकारी आशिष हिरेकर यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रारूप प्रभाग रचनेला मंजुरी दिली आहे. यामुळे अमरावती जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. एकंदरीत जिल्ह्याची लोकसंख्या, आरक्षणाची स्थिती आणि मतदारांची संख्या विचारात घेऊन ही प्रारूप रचना तयार करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आशिष हिरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 18 ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना प्रकाशित केल्या जाणार असल्याची माहिती स्पष्ट केली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप रचना प्रस्तावाला मंजुरी.
59 जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये गण व 118 समितीचे मतदार गण असून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील लोकसंख्या 18,04,514 आहे. यामध्ये अनुसूचित जातीमध्ये 3,38,904 तर अनुसूचित जाती जमातीमध्ये 3,60,390 नागरिकांचा समावेश आहे. सर्व तहसील कार्यालयात बॅलेट युनिट कंट्रोल युनिट घेण्यात आले असून धारणी तहसीलमध्ये 219 कंट्रोल युनिट, 220 बॅलेट युनिट, चिखलदरा तहसीलमध्ये 34 कंट्रोल युनिट, अंजनगाव सुर्जी तहसीलमध्ये 113 कंट्रोल युनिट व 113 बॅलेट युनिट, अचरपूर तहसीलमध्ये 232 कंट्रोल युनिट व 220 बॅलेट युनिट, मुळशी तहसीलमध्ये 88 कंट्रोल युनिट व 38 बॅलेट युनिट, रोड तहसीलमध्ये 125 कंट्रोल युनिट व 57 बॅलेट युनिट, तहसीलमध्ये 120 कंट्रोल युनिट तर 120 बॅलेट युनिट, अमरावती तहसीलमध्ये 178 कंट्रोल युनिट व 178 बॅलेट युनिट, भातकुली तहसीलमध्ये 137 कंट्रोल युनिट व 137 बॅलेट युनिट, दर्यापूर तहसीलमध्ये 163 कंट्रोल युनिट व 163 बॅलेट युनिट, नांदगाव खंडेश्वर तहसीलमध्ये 170 कंट्रोल युनिट व 170 बॅलेट युनिट, चांदूर रेल्वे तहसीलमध्ये 34 कंट्रोल युनिट व 34 बॅलेट युनिट, धामणगाव रेल्वे तहसीलमध्ये 113 कंट्रोल युनिट तर 113 बॅलेट युनिट. जिल्ह्यामध्ये 14 तहसीलमध्ये एकूण 1,962 कंट्रोल युनिट आणि 1,815 बॅलेट युनिट देण्यात आले आहेत. तर अशा प्रकारे अमरावती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीला आता अधिकृतपणे वेग आला आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी प्रारूप प्रभाग रचनेला मंजुरी दिल्याने 59 जिल्हा परिषद आणि 118 पंचायत समिती गणांची निर्मिती झाली आहे. 18 ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना प्रकाशित झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या पुढील निर्देशनानुसार निवडणुकीसाठीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. आज आपण एका अशा गंभीर विषयावर प्रकाश टाकणार आहोत जो थेट शेतकरी आणि प्रशासनाच्या भूमिकेशी संबंधित आहे. अमरावती जिल्ह्यातील मौजे नांदगाव पेठ येथील रामगाव वाकडी गावात गोविंदा ग्रुप नावाच्या एका विकासकावर शेतकऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानुसार सर्वे नंबर 61 मध्ये नाला बांधकाम अवैधपणे सुरू असून यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अमरावती जिल्ह्यातील मौज नांदगाव पेठ अंतर्गत येणाऱ्या रामगाव वाडकी गावातील सर्वे नंबर 61 सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. येथील काही शेतकऱ्यांनी गोविंदा ग्रुप नामक विकासावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानुसार गोविंदा ग्रुपने या जागेत अवैध पद्धतीने नाला बांधायला सुरुवात केली आहे, ज्यामुळे शेतीत पाणी साचून पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात पीडित शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन तात्काळ नाला बांधकाम थांबवण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची गंभीरता ओळखून यापूर्वीच तहसीलदार, सहाय्यक नगर रचना अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी हे काम जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र डॉक्टर गिरी यांनी तक्रार केली आहे की या आदेशांची पायमल्ली करत हे बांधकाम अजूनही सुरूच आहे, ज्यामुळे प्रशासकीय आदेशांनाही आव्हान दिले जात आहे. सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी गोविंदा ग्रुपचे संचालक विजय तळडा आणि सुभाष तळडा यांच्याशी त्यांच्या कार्यालयात संपर्क साधला आणि त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी या प्रकरणी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास स्पष्टपणे नकार दिलाय. त्यांच्या या मौनामुळे या संपूर्ण प्रकरणात काहीतरी घोळ असल्याचा संशय अधिकच बळावला आहे. या घटनेतून महसूल विभागातील काही अधिकारी आणि बिल्डर लॉबी यांच्यातील संगनमताचा संशय निर्माण झाला आहे. शहराबाहेर लेआउट टाकून शेतजमिनीचे अवैधपणे भूखंड तयार करून कोट्यावधी रुपयांची कमाई केली जात असल्याचा आरोप होत आहे. नांदगाव पेठ आणि रहाटगाव परिसरातही अशा प्रकारे शेतीचे मोठे भूखंड तयार केले जात आहेत. सिटी न्यूजने स्वतः रामगाव वाडकी येथे या प्रकरणाची सखोल चौकशी केली असून सर्व संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली आहे. या तपासामध्ये उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगररचना विभाग आणि भूमी अभिलेख विभागाच्या संगनमताने अनेक अवैध लेआउट तयार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता सर्वांचे लक्ष जिल्हा प्रशासनाकडे लागले आहे की ही भूमाफी आणि अवैध काम करणाऱ्यांवर नेमकी काय कारवाई केली जाते. हा केवळ एक नाल्याचा बांधकामाचा मुद्दा नसून शेत जमिनींच्या अवैध खरेदी विक्रीचा आणि प्रशासकीय स्तरांवर सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा एक मोठा प्रश्न आहे. तर होती रामगाव वाळकी येथील अवैध बांधकामासंदर्भातील सद्यस्थिती.
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता प्रशासनाने तात्काळ आणि कठोर पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे. अमरावती राजुरा आणि बेडा गावामध्ये सध्या एक मोठा संघर्ष सुरू आहे. घरकुलासाठी आधारित असलेल्या जागेवर झालेल्या अवैध अतिक्रमणामुळे येथील ग्रामस्थ चिंतेत आहेत. त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आता 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी मोठे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राजुरा आणि बेडा गावातील रहिवासी त्यांच्या घरकुल हक्कासाठी लढा देत आहेत. त्यांची मागणी स्पष्ट आहे की घरकुलसाठी आरक्षित असलेल्या जागेवरील अवैध अतिक्रमण तात्काळ हटवावे. निकिता हुंका पवार आणि त्यांच्या संस्थेने ही जागा हडपल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याआधी गिरीश चौधरी यांनी 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी रोजी या कालावधीत 3 दिवसांचे अन्नत्याग आंदोलन केले होते, तर ग्रामस्थांनी साखळी उपोषण केलेत. त्यावेळी प्रशासनाला निवेदनही देण्यात आली, ज्यात जिल्हाधिकारी, निवास तहसीलदार, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांचा समावेश होता. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही आणि त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. बडनेरा आमदार, महसूल विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यासह सर्व संबंधित कार्यालय याकडे हेतू पुरस्पर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप राजुरा आणि बेडावासियांनी केला आहे. मला शेवटी शांततेचा मार्ग गांधीजीचा सोडून आता छत्रपती शिवाजी महाराज आणि बिरसा मुंडा या सर्वेच्या माध्यमासारखं कुठंतरी नेटवर्क मोठं करावं लागेल, म्हणून आम्हाला तो रस्ता रोको आंदोलन करावं. बरोबर आहे का नाही? हा, बरोबर. खाली होता. हा, बरोबर आहे. आपल्याला आंदोलन करायचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही तात्काळ कारवाई करण्यात यावी. त्याच्यात तुम्ही प्रत्येक ग्रामपंचायतनी ग्रामसभा घेतली, त्या ग्रामसभेत ठराव झाला की इथे कुठलंही गोष्ट पाहिजे नाही. बऱ्याच नोटिसा देण्यात आल्या, बऱ्याच नोटिसा म्हणजे 3च नाही 5च्या वर तहसीलदार साहेबांना, तुम्हाला पण त्याच्यावर पुण्याचे लागे जगत आहे याच्यावर काही माहित नाही. म्हणून शासनानं तात्काळ आता निर्णय द्यावा. आम्हाला या 8-10 दिवसात तुमचं लेखी पत्र हवं किंवा त्याच्यावर तुम्ही काय काय कारवाई केली. मागं गेलेल्या उपोषणावर गावकऱ्यांनी केलेलं उपोषण आणि मी केलेलं अन्नत्याग आणि यांचं साखळी उपोषण, याच्यावर काय कारवाई केली. मागचं पत्र पाठवलं तुम्ही, पण त्याच्यावर अहवाल सादर नाही केला. तो अहवाल या गावकऱ्यांच्या विचाराचा असावा, हीच मागणी सर्व गावकऱ्यांच्या वतीने आहे. तरी जर हे केलं नाही तर 9 ऑगस्टच्या दिवशी आम्ही आमच्या गाववाले गाव परिसो राव न करे आणि या लोकांवर उगाच या लोकांना भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहे. समाजाची भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहे. ते भांडणं झाले नाही पाहिजे आणि याचा उद्रेक नाही झाला पाहिजे. नाहीतर उद्या काही जर झालं तर त्याला जबाबदार हे कलेक्टर ऑफिस, आपलं BDO ऑफिस आणि मंत्रालय, आदिवासी मंत्रालय राहील अशी विनंती आहे. ग्रामस्थांचा हा लढा न्यायासाठी आहे. 9 ऑगस्ट क्रांती दिन होणारे रस्ता रोको आंदोलन हे त्यांच्या तीव्र नाराजीचे आणि हक्कांसाठी लढण्याच्या निर्धाराचे प्रतीक आहे. जवळपास 100 राजुरा आणि बेळावासीय या आंदोलनात सहभागी होणार आहेत. प्रशासन त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन यावर लवकरात लवकर तोडगा काढेल, जेणेकरून या ग्रामस्थांना त्यांचे हक्काचे घरकुल मिळू शकेल. या प्रकरणाची पुढील अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहू. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. श्रावण महिन्याची पावन सुरुवात झाली आहे आणि या भक्तिमय वातावरणात आध्यात्मिक यात्रांचा सिलसिलाही वेग येऊ लागला आहे. याच मालिकेत सुंदरकांड ग्रुपच्या संख्यांनी एका अनोख्या आध्यात्मिक यात्रेचे आयोजन केले, ज्यात निसर्ग आणि भक्तीच्या अद्भुत संगमाचा अनुभव दिला. चला या मनमोहक यात्रेबद्दल सविस्तर जाणून घेऊया. श्रावण मासच्या पावन सुरुवातीसोबतच सुंदरकांड ग्रुपच्या सख्यांनी रिमझिम पाऊस आणि चोहोबाजूला पसरलेल्या हिरवळीत एक अत्यंत भक्तिमय आध्यात्मिक यात्रेचे आयोजन केलेत. या यात्रेचा पहिला टप्पा होता जहांगीरपूर येथील प्रसिद्ध महारुद्र मारुती मंदिर. येथे सर्व सख्यांनी पूर्ण श्रद्धेने सुंदरकांड आणि हनुमान चालिसाचे पठण केलेत, आरती केली आणि प्रसाद ग्रहण केला. यानंतर यात्रेचा पुढील टप्पा होता संत शंकर महाराज पिंपळखुटा, जिथे त्यांना सर्व ज्योतिर्लिंगांचे, अष्टविनायकांचे आणि 4ही धामच्या दर्शनाचे पुण्य लाभलेत. हा अनुभव खरोखरच अद्वितीय होता. येथून पुढे जात सर्व सख्यांनी कौंढण्यपूरमध्ये विठोबा, रुक्मिणी माता आणि गंगामाईचे दर्शन घेतलेत
अंबामाता आणि गोवर्धन जगदीशांच्या चरणी नमन करून सर्वांचे मन अत्यंत प्रसन्न झालेत. या यात्रेचा अंतिम टप्पा टाकरखेडा येथे पोहोचला, जिथे संत लहानोजी महाराजांच्या समाधीस्थळांचे दर्शन घेण्यात आले. येथील भव्य परिसर पाहून सर्वांचे मन प्रफुल्लित झाले. जणू काही आजही तिथे संतांची दिव्य दृष्टी आणि ऊर्जा विद्यमान आहे असे वाटत होते. या संपूर्ण यात्रेत सर्व सख्या पूर्णपणे भावविभोर झाल्या होत्या. दर्शन, श्रद्धा आणि निसर्गाच्या या संगमाने सर्वांच्या हृदयाला भक्तिरसाने ओथंबून टाकलेत. ही यात्रा यशस्वी करण्याकरिता सरला जाजू, किरण सोनी, रजनी सारडा आणि पूजा राठी यांचे विशेष सहकार्य लाभलेत. तसेच सर्व सख्यांच्या विशेष सहभागाने ही यात्रा आणखीनच अविस्मरणीय ठरली. खरोखरच ही यात्रा केवळ एक भौतिक भ्रमण नव्हती, तर भक्ती आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा सुंदर अनुभव होता. असे आध्यात्मिक आयोजन निश्चितच मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात. भविष्यातही अशा आणखी यात्रा आयोजित केल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आज आपण अमरावती शहरातील एका गंभीर समस्येवर प्रकाश टाकणार आहोत, जी महानगरपालिकेच्या दाव्यांची पोलखोल करीत आहे. पावसाळ्यापूर्वीच नाले साफसफाईची मोठी मोहीम राबविण्यात आली होती, मात्र आता मनपाची पहिलीच परीक्षा फेल झाल्याचं चित्र आहे. शहरातील अनेक नाले आजही कचऱ्याने तुंबलेले दिसत आहेत, ज्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अमरावती महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरात मोठ्या उत्साहात नाले सफाई अभियान राबविले होते. मनपाच्या अधिकाऱ्यांनी दावे केले होते की यंदा शहर पाणी तुंबण्याच्या आणि दुर्गंधीच्या समस्येपासून मुक्त होतील. मात्र पावसाळ्याला सुरुवात होताच या दाव्यांमधील फोलपणा समोर आला आहे. शहराच्या विविध भागांमध्ये अंबादेवी परिसर असो, भूतेश्वर चौक असो किंवा कालीमाता मंदिर परिसरातील नाला, सर्वच नाले कचऱ्याने तुडुंब भरले आहेत. या तुंबलेल्या नाल्यांमुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. ही दुर्गंधी केवळ त्रासदायकच नाही, तर यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. डासांचा प्रादुर्भाव आणि रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहे. मनपाने नाले सफाईच्या नावाखाली केवळ दिखावाच केला आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नागरिकांच्या पैशांचा वापर करून राबवलेली ही मोहीम निष्क्रिय ठरल्याचे स्पष्ट दिसत आहे. याकडे मनपाने तातडीने लक्ष देऊन या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. अमरावतीतील ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर समस्येकडे महानगरपालिकेने तातडीने लक्ष देणं आवश्यक आहे. ही केवळ नाले साफसफाईची मोहीम नसून नागरिकांच्या विश्वासाचा प्रश्न आहे. या समस्येवर काय उपाययोजना केली जाते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. अमरावती जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय सध्या विविध समस्यांनी ग्रासले आहे. विशेषतः विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील गंभीर समस्यामुळे पालक मोठ्या प्रमाणावर नाराज आहे. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत प्रशासनाने पालकांच्या समस्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही पालकांनी केला आहे. काय आहे नेमका या समस्या आणि प्रशासनाची भूमिका काय, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. अमरावती येथील जवाहर नवोदय विद्यालय सध्या समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. गेल्या काही काळांपासून विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील अस्वच्छता आणि सोयी सुविधांचा अभाव या गंभीर समस्यांनी पालकांना चिंतेत टाकले आहे. 12 जुलै रोजी झालेल्या पालक शिक्षक समितीच्या बैठकीत नियमांचे पालन केले गेले नाही असा आरोप पालकांनी केला आहे. या बैठकीत प्रशासनाची हुकुमशाही दिसून आल्याचे पालकांचे म्हणणे आहे. पालकांनी वारंवार निवेदने देऊनही वसतिगृहातील समस्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेत. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी आठवड्यापूर्वी थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदने दिली आहेत. पालकांच्या निवेदनात अनेक गंभीर समस्या नमूद केल्या आहेत. यात नवोदय विद्यालयाच्या मैदानातील वाढलेले गवत, पाण्याच्या टाकीची अस्वच्छता, नादुरुस्त गिझर, वसतिगृहातील शौचालय आणि स्वच्छतागृहाचे तुटलेले दरवाजे, एका स्वच्छतागृहात 20 ते 25 मुलींचा वापर, मुलींच्या कनिष्ठ बालिका सदनमध्ये वेळोवेळी होणारे शॉर्ट सर्किट आणि मुलींच्या मासिक पाळी संबंधित पॅडच्या विल्हेवाटेची योग्य व्यवस्था नसणे अशा अनेक समस्यांचा समावेश आहे. अशा गंभीर समस्यांवरनं सिटी न्यूज टीमने नवोदय विद्यालयाचे उपमुख्याध्यापक संजय हिसवणकर यांची विशेष मुलाखत घेतली आहे. प्रशासनाचे म्हणणे आहे की अस्वच्छतेच्या तक्रारीनंतर एका दिवसातच स्वच्छता करण्यात आली आहे. मात्र इतर अनेक समस्या आजही कायम आहेत. सर्वात मोठी बाब म्हणजे 2024 मध्ये गवई यांच्या सेवानिवृत्तीनंतर प्राचार्य पद रिक्त आहे आणि सध्या प्रभारी प्राचार्य म्हणून
संजय हिसवणकर यांच्यावरच सर्व जबाबदारी येऊन पडली आहे, ज्यामुळे प्रशासकीय अडचणी वाढल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी असून त्यांनी प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे. PM श्री नवोदय विद्यालय अमरावती या ठिकाणी विद्यार्थ्यांना 6वी ते 12वी पर्यंत शिक्षण दिले जाते. केंद्र सरकारची ही योजना असून यामध्ये प्री एक्झामिनेशन विद्यार्थ्यांची होती आणि जे नवोदयची परीक्षा पास करतात अशा विद्यार्थ्यांचा इथे त्यांना प्रवेश मिळते. इथे त्यांचं शिक्षण आणि तिथे राहणं, त्यांचा गणवेश, त्यांचे पुस्तकं आणि दोन्ही वेळच्या जेवणाची व्यवस्था ही मोफत असते, शासनाकडून दिल्या जाते. आपल्यासोबत नवोदय विद्यालयाचे वाईस प्रिन्सिपल आहेत, त्यांच्यासोबत जाणून घेऊया की काय व्यवस्था इथे असते, किती विद्यार्थी इथे आहेत आणि कशा प्रकारे त्यांना सुविधा दिल्या जातात. सर नमस्कार. आज आपल्या इथं आजच्या घडीला 490 विद्यार्थी आहेत. ॲडमिशनची प्रक्रिया चालू आहे. आपली क्षमता 560 पर्यंतची आहे. काय म्हणणार, मागच्या वर्षी किती क्षमता होती? मागच्या क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी असतात? नाही, मागच्या वर्षी 530 पर्यंत विद्यार्थी झाले होते. 12वी गेले, 6वी गेले, अशी प्रोसिजर चालू आहे आपली. तर 560 पर्यंत असू शकतात विद्यार्थी. कसं काय याची प्रक्रिया असते की यामध्ये कसं विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो? प्रवेश परीक्षा CBSE प्रवेश परीक्षा घेते, त्याद्वारे आपल्या इथं प्रवेश होतो. कोणत्या कोणत्या वर्गापासून, म्हणजे कोणती? 5वीची परीक्षा देऊन 5वीत असताना 6वीसाठी, 8वीत असताना 9वीसाठी जागा शिल्लक असतील तर, आणि 10वीत असताना 11वीसाठी जागा शिल्लक असतील तर. 6व्या वर्गात आपण 80 विद्यार्थी घेतो. कोणत्या कोणत्या सुविधा विद्यार्थ्यांसाठी इथे पुरवतात? विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृह आहे, मोफत शिक्षण आहे, मोफत वह्या पुस्तकं आहेत, मोफत गणवेश आहे, मोफत त्यांचं रोजचं वापराचं सामान आहे, मोफत जेवण आहे. ह्या सुविधा विद्यालयातर्फे देण्यात येतात. अदर ॲक्टिव्हिटीज? अदर ॲक्टिव्हिटी सकाळपासून आमची 5:30 पासून विद्यालय सुरू होतं, रात्री 9 पर्यंत आमचं चालतं. सकाळी 5:30 वाजता विद्यार्थी सकाळी उठून मैदानावर येतो, त्याला गेम आणि योगा होतात. नंतर त्याचं साधारण त्याला स्वतःचा वेळ असतो. ते झाल्यानंतर 7:10 विद्यार्थी शाळेत येतो. 1:30 पर्यंत शाळा चालते. त्याच्यामध्ये अर्धा तास 9 ते 9:30 नाश्त्यासाठी वेळ असतो त्याला. 1:30ला 1:40ला शाळा सुटते, मग तो जेवायला जातो. 3ला त्याची पुन्हा रेमिडियल स्टडी, म्हणजे त्याला आम्ही जे विद्यार्थ्यांना घेतो, आणि संध्याकाळी सुपरवाइज स्टडी असते. एकूणच विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी अजून शासनाच्या सुविधा भेटतात का? कुठे मोठे ॲडमिशन आहे, उच्च शिक्षण आहे? भरपूर विद्यार्थी गेलेत. ह्याच शाळेतले कित्येक विद्यार्थी IAS, IPS, IRS, कमांडंट वगैरे मोठमोठ्याला पोस्टवर आहेत. काही पालकांची तक्रार होती की बाबा इथे अस्वच्छता आहे म्हणून. किती पालक लोकांची किती समितीवर आहे आपल्या? 15 लोकांची समिती असते आमच्याकडं. पालक प्रत्येक तालुक्यातून 1 आणि 2 अमरावती मोठा असल्यामुळे, आणि 5 आमचे शिक्षक असतात. अस्वच्छतेचं वातावरण आहे असं काही लोकांची तक्रार आहे की बाबा विद्यार्थ्यांना इथं बरोबर सुविधा मिळत नाही, अस्वच्छता खूप आहे असं काहीतरी म्हटलं जातं. आमच्याकडं 5 कर्मचारी आहेत. 3 हे पुरुष आहेत, 2 महिला आहेत. त्या सकाळी येऊन रोज हाऊस साफ करतात. त्यानंतर मुलं आल्या गेल्यानंतर ते पायाची चप्पल घाण येऊ शकते. काय म्हणणार सर, अजून नवोदयमध्ये विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घ्यावी किंवा त्यांच्या पालकांना अवेअरनेस म्हणून काय तुमचा मेसेज आहे? नाही, विद्यार्थ्यांनी यावं. इथं सगळ्या सुविधा आहेत, आणि इथं जे बाहेर गेलेले विद्यार्थी आहेत त्यांच्याकडं बघावं, त्यांच्याशी बोलावं, आणि मग आपण इतकं सुंदर एज्युकेशन मिळणार आहे. आता थोडीफार अव्यवस्था असू शकते, थोडीफार घाण राहू शकते, चालू असतं ते एखाद्या वेळेस कमी जास्त होऊ शकते. नाही, मी नाकारत नाही ह्या गोष्टी. आम्ही सतत प्रयत्न करत असतो, पण थोडंफार कमी जास्त होऊ शकते. इथं प्राचार्य आणि उपप्राचार्य अशा 2 पदं असतात. मी उपप्राचार्य असल्यामुळे मला सगळ्याच जिम्मेदाऱ्या पाहाव्या लागतात, त्यामुळं कधी कमी जास्त होऊ शकतं. नवोदय विद्यालयासारख्या प्रतिष्ठित संस्थेत विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांचा अभाव असणे ही गंभीर बाब आहे. प्रशासनाने तात्काळ या समस्यावर लक्ष देऊन त्या सोडवाव्यात अशी पालकांची मागणी आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता प्रशासनाने लवकरात लवकर यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. विदर्भात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. भातकुली तालुक्यातील वाटोला सुकलेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर गावात 15 जुलै रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे.
येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. अचानक आलेल्या या पूर सदृश्य परिस्थितीमुळे अनेक नागरिकांच्या घरात नाल्यांचे पाणी शिरले आहे. घरातील सामान पाण्यामुळे खराब झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. इतकंच नाही तर काही शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या गुराढोरांच्या गोठ्यांमध्येही पावसाचे पाणी शिरल्याने जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तारांबळ उडाली आहे. या अकाली आणि प्रचंड पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीतही अडथळे निर्माण झाले आहेत. या परिस्थितीकरिता गावातील नाल्यांची योग्य स्वच्छता न झाल्याचे नागरिक बोलत आहेत. पावसाचे पाणी व्यवस्थितपणे वाहून जावे याकरिता नाल्यांची नियमित साफसफाई करावी अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे नागरिकांनी केली आहे. झाला आहे का रेग्युलर हा 20 फुटाचा नाला कमी असतो रोडच्या बाजूला होता. हा पूर्ण चेकअप करून इथे दिवाल कंपाऊंड दिवाल घेऊन हा नाला बंद करण्यात आलेला आहे आणि सर्व जेवढे काही नाल्या साईडचे जेवढे घरं आहे तेवढ्या घरांमध्ये सर्व पाणी घुसलेलं आहे. ग्रामपंचायतला तक्रार केल्यानंतर पाहू करू सांगतो बोलू असं म्हणून आम्हाला काहीतरी उत्तर देऊन ते टाळाटाळ करतात आणि हा पूर्ण जो नाला आहे हा 20 फुटाचा नाला आहे. हा पूर्ण चोकअप करून पूर्ण घरामध्ये पाणी जात आहे. पूर्ण घरामध्ये दुर्दशा झालेली आहे. आमचे गुरंढोरं पूर्ण रस्त्यावर आणून आम्ही बांधलेले आहे. आता यांनी ग्रामपंचायतनं दखल घ्यावी. आणि जे नाल्यातून जात होतं तो नाली बंद केली जाईन, पायरी टाकली आहे. तर पायरी झाली वर, सरळ पाणी जात नाही. पाणी रुकलं. इकडे लोकांच्या आमच्या घरात पाणी घुसलं, गवईच्या घरात पाणी घुसलं, तिकडे 2-4 घरी पाणी घुसलं. पहिले सरळ जात होतं मागच्या वर्षी. आता यंदाच्या याच पावसाळ्यात पाणी म्हणजे दोन्ही वेळेस पाणी तुंब झालं इथे. सरपंचाला सांगितलं होतं. सरपंच म्हणे आम्ही तुम्हाला त्यारी नोटीस देऊ म्हणे. हे रस्ता बंद केल्याच्यानं, नाली बंद केल्याच्यानं याच्या घरात पाणी घुसलं. पूर्ण गहू ओले झाले, त्याचे भांडे ओले झाले. सांग रे बा काय ओले झालं. तर वाठोला सुकलेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. नागरिकांच्या घरात आणि गोठ्यांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी अशी अपेक्षा आहे. न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा इशारा देत एक कुटुंब गेल्या 2 महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करीत आहे. काय आहे हे प्रकरण आणि का आली आहे ही वेळ, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. मौज शिराडा येथील ग्रामपंचायत सदस्य आणि प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात नसरीन बानो वासिफ खान या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 2 महिन्यांपासून साखळी उपोषण करीत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की 2020 मध्ये ग्रामपंचायतीने 12 फुटाचा सिमेंट रोड तयार केला होता, ज्यासाठी सरकारचे तब्बल 12 लाख रुपये खर्च झाले होते. परंतु याच रस्त्यावर एका ग्रामपंचायत सदस्याने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधून हा सरकारी रस्ता पूर्णपणे बंद केला आहे. या रस्त्यावर घरकुल बांधल्यामुळे त्यांची रोजीरोटी हिरावली गेल्याचा आरोप उपोषणकर्त्या नसरीन बानो यांनी केला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे त्यांना अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागलाय. विशेष म्हणजे या प्रकरणात भूमी अभिलेखन नकाशातही छेडछाड झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे, ज्यामुळे त्यांना न्यायासाठी अधिक संघर्ष करावा लागत आहे. जर यावर त्वरित निर्णय झाला नाही तर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची भीतीही नसरीन बानो यांनी सिटी न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे. हम यहाँ पे उपोषण में 2 महीने से बैठे और हमको नोटिस है कि आपका घर तोड़ा जाएगा. हमने उनको नोटिस दी है कि आप सदस्य जो ग्राम पंचायत को उसको नोटिस दो. ग्राम पंचायत नियम से जो भी नियम है उसका 53(1) की नोटिस दो सदस्य को, लेकिन उसको कोई कार्रवाई नहीं हो रही. हम बहुत परेशान है. यहाँ पे 2 महीने हो गए हमको. यहाँ पे साकड़े उपोषण है. 2 महीने से हम यहाँ बैठे, 7 दिन से वहाँ अन्न त्याग उपोषण में हमारे अम्मी बैठे, लेकिन कोई कार्रवाई नहीं हो रही. बस हमको घुमाया जा रहा. अब ये आखिरी है ये, लेकिन इसमें कोई कार्रवाई नहीं हो रही. अब हम कलेक्टर साहब को हमने 7 निवेदन दिए, विभाग आयुक्त में 3 निवेदन दिए, सीओ मैडम के पास 7 निवेदन दिए. सीओ मैडम को ये बताया गया कि देखो अतिक्रम हुआ है. तो सीओ मैडम बोले कि अतिक्रम नहीं हुआ है. ये इसका सबूत है, ये ऑनलाइन है. ये सब हमको घुमा रहे, सब गुमराह कर रहे, सियासत कर रहे, उसमें राजनीतिक खेल रहे. वहाँ पे मिलिंद तायड़े है, वो बोलते कि हमारे गांव के सियासत में आप हाथ मत डालो. इसका मतलब हम गरीब, हम 12 जनों का परिवार के हमने यहाँ भूखे मर जाना. कोई हमारी कोई कार्रवाई नहीं हो रही. अत्यंत विदारक परिस्थिती आहे ही. एका बाजूला
सरकारी योजना आणि त्यावर होणाऱ्या लाखोंचा खर्च, तर दुसरीकडे ग्रामपंचायत सदस्यांची मनमानी आणि त्यामुळे एका कुटुंबावर आलेले उपोषणाचे आणि आत्महत्येचे संकट. आपण एक नजर टाकूया या राजकीय क्षेत्रातील बातम्यांवर. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नव्या विधेयकामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 10 जुलै रोजी विधानसभेत आमदारांच्या बहुमताने महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक पारित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात हा कायदा राज्याच्या आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष आणि नागरिक संघटना या विधेयकामुळे नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा येण्याची भीती व्यक्त करीत आहेत. या विधेयकाची आवश्यकता काय, त्यामागे सरकारचा नेमका काय उद्देश आहे, यावर तज्ज्ञांचे मत काय, हे आपण आज सविस्तरपणे जाणून घेऊया. हिताचा बघण्या अगोदर गरजेचं आहे की नाही हे बघणं गरजेचं असते. सध्या आपण महाराष्ट्राचे पाहतो की शहरामध्ये नक्षलवादी लोकांच्या ज्या ऍक्टिव्हिटीज सुरू झाल्या आहेत आणि त्याच्यामुळे शांतता आणि सुरक्षा धोक्यात येते आहे, त्या दृष्टीने त्यांच्यावर कारवाई व्हावी या दृष्टीने आणण्यात आलेला हा कायदा आहे. यापूर्वी जो कायदा आहे तो अपुरा आहे आणि त्यामुळे नक्षलवादी कायद्यांवर जशी हवी तशी कारवाई होत नाही. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र सोडून इतर जे राज्य आहेत ज्या ठिकाणी नक्षलवादी लोकांच्या कारवाया सुरू असतात त्यांच्या विरुद्ध ऑलरेडी असे कायदे तयार झाले आणि त्यांच्यावर कारवाया होत आहेत. हा जो कायदा यामुळे त्यांनी स्पेसिफिकली जे नक्सलाइट्स आहेत आणि जे शांतता आणि सुव्यवस्था डिस्टर्ब करत आहेत अशा लोकांवर कारवाई होण्याकरता हा कायदा आहे. संघटना जर कोणी करत असेल तर त्याला 3 वर्षापर्यंत शिक्षा केली आहे आणि जे कृत्य करत असतील त्यांना 5 वर्षापर्यंत. या कायद्यामध्ये ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्यामध्ये हा जो कायदा हा कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल या प्रकारे हा कायदा करण्याचे प्रयोजन केलेलं आहे. मला असं वाटतं की त्या कायद्याच्या मागचा हेतू लोकांनी पाहिला पाहिजे. जोपर्यंत कायदा पूर्ण वाचणार नाही त्यामागचा हेतू लक्षात घेणार नाही तोपर्यंत याला विरोध करणं म्हणजे हा विरोध फक्त राजकीय असू शकतो असं माझं प्रामाणिक मत आहे. हे विधेयक तर अजून वाचण्यात आलेलं नाही आहे, परंतु मी जे वरवरच्या ज्या बातम्या बघितलेल्या आहेत किंवा ज्या याच्यातून माहिती मिळालेली आहे त्या हिशोबाने असं दिसून राहिलेलं की नागरिकांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्र शासन एक सजग शासन म्हणून प्रत्यय देत असताना महाराष्ट्र शासनाने हा काढलेला कायदा जो आहे हा निश्चितप्रमाणे नागरिकांना संरक्षण देणारा असू शकतो. परंतु त्यातल्या तरतुदी ज्या काही तरतुदी आहेत मी त्याही पाहिलेल्या आहेत. त्या तरतुदींना तुम्हाला पुन्हा पुनर्विचार करणं गरजेचं आहे की ज्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील नागरिकांचे स्वतःचे कायदेशीर अधिकार किंवा संवैधानिक अधिकार जे आहेत ते त्यांना सुद्धा बंधनं घातलेली आहेत. त्या बंधनाच्या बाबतीत या कायद्यामध्ये पुनर्विचार होणं गरजेचं आहे. अभी तो फिलहाल मैंने पूरा ड्राफ्ट पढ़ा नहीं, लेकिन जो आउटलाइन कायदे की पता चली चर्चाओं में से, क्योंकि एक वकील होने के नाते से जब तक मैं डॉक्यूमेंट पूरा पढ़ ना लूँ उस पर ओपिनियन देना ठीक नहीं है. लेकिन जो आउटलाइनिंग गवर्नमेंट ने कही कि जो रेबल राउजर जिसको बोलेंगे रास्ते पर हुल्लड़बाजी करने वाले, बेवजह मोर्चे निकालने वाले, उनको रिस्ट्रिक्ट करने के लिए अगर उसका उद्देश्य है तो फिर ठीक है. लेकिन वो कायदे के जरिए कहीं लिमिटलेस पावर पुलिस को अगर जाती है तो वो एंगल से उसमें संशोधन होना बहुत जरूरी है. इसमें अन्याय हो रहा है क्योंकि अगर 50 नाम अगर लिस्ट दे देती पुलिस कि ये लोग थे, और दंगे की केस में अक्सर देखा जाता है राइट जब होते हैं आइदर साइड के तो लोगों को बस 50 की यादी आती और उनको बिल्कुल निमंत्रण पत्रिका की तरह उठाया जाता है. तो ये लिमिटलेस पावर किसी को भी उठाने का और किसी को भी आरोपी करने का उसमें अगर है तो वो एंगल से उसमें संशोधन होना जरूरी है. लेकिन फिर भी जब पूरा कायदा आ जाएगा, ड्राफ्ट आ जाएगा, तो उस पर पढ़ के मैं सविस्तर और अगर आप चॅनल देखेल मैं बोलूंगा. माझं नाव सचिन तायडे आहे. मी अमरावती कोर्टात फौजदारीची वकिली करतो. फक्त यात एवढंच सांगायचं आहे की यात फक्त जी शिक्षेची तरतूद आहे ही फक्त 3 वर्ष अशीच आहे एवढेच ऐकण्यात आलेलं आहे. तर ही वाढवून अजून कठोर जर त्यात शिक्षा जर करण्यात आली तर बरं होईल. सध्या कायदा समोर आला नाही आहे, त्याचे प्रोव्हिजन्स आलेले नाही आहे, परंतु त्या कायद्यामध्ये जी तरतूद आहे ती जे अर्बन नक्सलिटी सांगून आले ते मकोकाची तुम्ही सांगून आले डाव्या विचारसरणीचे जे अर्बन नक्सलिझमसाठी. अर्बन नक्सलिझमसाठी हे तर पूर्ण समाजाला धोका आहे. त्यामुळे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेण्यास काही वाईट नाही आहे. शेवटी त्याचा मिसयूज झाला किंवा अधिकाराचा दुरुपयोग केला तर कोर्ट तर आहेच आहे ना. त्याच्यामध्ये न्यायालय बोलू शकत नाही असं सुद्धा एक टिप्स आहे नॉर्म्स नंबर 14. किती केस आले शेवटी न्यायालय समोर येते आणि न्यायालयाचा अधिकार तुम्ही संपू शकत नाही.
कायद्याचा दुरुपयोग होणार आहे. एखाद्या शेतकऱ्याला शेतीमालाचा भाव भेटला नाही म्हणून त्याच्यावर आंदोलन नाही करू शकत. त्याच्यासाठी हा कायदा नाही आहे. जे मी वाचला आहे त्याच्यासाठी हा कायदा नाही आहे. हे अर्बन नक्सलिझम साठी हा कायदा आहे. शेतकऱ्यांसाठी कायदा नाही आहे. आणि कोणताही मूर्ख अधिकारी, रेव्हेन्यू अधिकारी किंवा पोलीस हेड कॉन्स्टेबल किंवा सब इन्स्पेक्टर हिंमत नाही करणार शेतकरीला एवढा मोठा म्हणजे स्ट्रिंजंट कायदा ज्यांना म्हणतात त्याच्यात त्याला गुंतवणार आणि त्याला अटक करणार. आता जनसुरक्षा कायदा म्हणून जो आता विधानसभेमध्ये पारित करण्यात आलेला आहे त्याच्यात खरं सांगायचं तर त्याच्या एक्झॅक्ट तरतुदी काय या पाहण्यात आलेलं नाही. परंतु जे काही वाचण्यात आलेलं आहे त्यानुसार नक्षलवादी संघटना किंवा ज्या देशहिताच्या विरोधातल्या ज्या संघटना आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याकरता हा जनसुरक्षा कायदा अस्तित्वात आणला असं ऐकण्यात आहे. तर माझं एवढंच मत आहे की जर का ज्या काही नक्षलवादी संघटना आहेत त्याचा जर देशाला खरोखर त्रास होत असेल तर अशासाठी तो जनसुरक्षा कायदा तरतुदी योग्य आहे. फक्त विषय एवढाच आहे की जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली किंवा त्याच्या तरतुदीच्या नावाखाली राजकीय म्हणजे राजकीय विरोध किंवा राजकीय विरोधकांना त्याचा त्रास होऊ नये किंवा ज्या चांगल्या सामाजिक संघटना आहेत चांगल्या कामाकरता जे आंदोलनं केल्या जाते जो त्यांचा प्रत्येकाचा अधिकार आहे ते त्याच्यावर कोणताही याचा परिणाम होता कामा नये एवढंच मत सांगा. माझं नाव ॲडव्होकेट भावना ठाकरे. मी डिफेन्स डेप्युटी चीफ आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमध्ये. महाराष्ट्रामध्ये जो जनसुरक्षा कायदा काढलेला आहे म्हणजे कायदा निघणार आहे त्याला प्राथमिकता मंजुरी मिळालेली आहे. परंतु यामध्ये दोन महत्त्वाची गोष्टी आहेत की सामाजिक संघटना किंवा जे विरोधक असतात त्यांनी जर मॉब लिंचिंग वगैरे सरकारच्या विरोधात काही असंघटित कृत्य केलं तर त्यांच्यासाठी नक्कीच त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी हा फायद्याचा होणार. परंतु त्याचबरोबर स्वतंत्र भारतामध्ये स्वतंत्र नागरिकाचा जो राईट आहे बोलण्याचा आणि स्वतंत्रपणे जगण्याचा तो हिरावला गेला नाही पाहिजे एवढंच या कायद्याने उद्दिष्ट प्राप्त करावं. हा जो कायदा पारित केला त्यांनी या कायद्याचा दुरुपयोग होणार आहे आणि शासनाने जो कायदा पारित करताना त्याच्यामध्ये बारकावे काही तपासलेले नाही आहे. प्रचलित कायद्यामध्येच नागरिकांना संरक्षण मिळून नाही राहिलं आणि हा नवीन कायद्याने काही त्याचा परिणाम नागरिकांना संरक्षण होणार नाही. माझं असं मत आहे की शासनाने जे जुने कायदे होते नागरिक संरक्षण कायदा जो होता तोच कायदा परिपक्व करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त दुसरा उपाय होता त्यांनी ते न करता हा जो जनसुरक्षा कायदा काढला हा काही परिपूर्ण नसल्यामुळे या कायद्याचा नुसार नागरिकांना काही त्याचा फायदा होणार नाही. महाराष्ट्र शासनाने जे विधेयक पास केलं हे जनसामान्यांच्या अधिकाराची हिंसाच आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण की या विधेयकाला लोकशाहीमध्ये हे असे विधेयक पारित करणे हे काही जरुरी नाही आहे. कारण प्रत्येकाला आपला फंडामेंटल राईट्स आहे आणि त्या फंडामेंटल राईटच्या प्रमाणे महाराष्ट्रातील नागरिकांना देशातील नागरिकाला आपले अधिकार आहे. आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. आपली सुरक्षा करण्याचा अधिकार आहे. या सगळ्या अधिकारामुळे हे जनसुरक्षा जे कायदा पास केला आम्ही याचा निषेध करतो. या कायदा जो काढलेला आहे हा एकदम कायदा चांगला व अत्यंत योग्य आहे. याचा फायदा सर्व नागरिकांना होणार. यावर जे म्हणत आहे की आंदोलन केलं किंवा आवाज उचलला शासनाच्या विरोधात तर मग त्याला सुद्धा जिल्ह्यात टाकलं जाईल. हो 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 याला डिसिप्लिनरी ऍक्शन म्हणतात. म्हणजे तुम्हाला ती लिबर्टी देण्यात आली नाही. कुठेही काही हे जाळपोळ वगैरे करायची किंवा गव्हर्नमेंट प्रॉपर्टीचं नुकसान वगैरे करायचं हे योग्य नाही. त्याच्यामुळे काय होईल की गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी म्हणजे बाकीची जी हानी आहे त्याला कुठे ना कुठे रोख वगैरे. हा कायद्यामध्ये आपले जे मूलभूत अधिकार जे आहे माणसाला जे आपल्या संविधानाने दिलेले अधिकार आहे की आंदोलन करणं जर आपल्यावर अन्याय होत असेल तर त्याच्याकरता लोकांमध्ये जोश तयार करणं आणि लोकांना त्याच्याबद्दल हे लक्षात आणून देणं आणि आपल्या मागण्या रास्त आहे कशा रास्त आहे आणि एक इंडिपेंडंट आपल्या इथं माणूस जो राहतो ज्याच्या पूर्ण अधिकार दिलेले आहे ह्या माणसाला आपल्या अधिकाराचं जतन करण्याकरता लोकांसोबत मांडण्याकरता जे अधिकार दिले आहेत त्याच्यावर तिनं आगदा येईल. या कायद्यामध्ये जर कोणीही आंदोलन केलं रास्त असो अरास्त असो इल्लिगल असो कोणी असो त्याच्यामुळे माणसाला आता ही आपण जे म्हणतो स्वातंत्र्य आहे हे माणसाचं स्वातंत्र्य हिसकावण्याचं काम या कायद्याने केलेलं आहे. आणि हा कायदा एक स्वातंत्र्यावर आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त उपयोग होईल आणि अंकुश लावण्यासाठी उपयोग होईल असं मला वाटले आहे. म्हणून हा कायदा काही बरोबर नाही.
चुकीचं आहे, याला निषेध करायला पाहिजे. विधेयक जो सरकार ने लाया काफी सोच समझ के लाया है और यह बात हर व्यक्ति को और हर नागरिक को समझना चाहिए कि सरकारी प्रॉपर्टियों का जो आंदोलन के दौरान दुरुपयोग होता है, तोड़फोड़ होती है, उस पर तो बंदिश जरूर से लाना चाहिए। उस हिसाब से यह जो कायदा सरकार ने लाया है उसमें कलम बताई है वो मेरे हिसाब से बहुत सही है और जो कानून लाया है वो काफ़ी सोच समझ के लाया है। तो इसमें जो व्यक्तियों की सुरक्षा का मुद्दा ध्यान में रखा गया वो सभी के हित में। यापूर्वी सुद्धा केंद्र शासनाचा अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट ULPA ज्याला म्हणतात त्या स्वरूपाचा कायदा अंमलामध्ये होता। यामध्ये जी काही आतंकवादी कृत्ये करणारी संघटना आहेत किंवा काही विशिष्ट अशा संघटना आहेत ज्या की मादक द्रव्यांच्या तस्करीबद्दल काम करतात किंवा समाजामध्ये घातपात निर्माण करण्यासाठी काम करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत यांच्यावर प्रभावी अंमलबजावणी असावी आणि कायद्यामध्ये त्याच्यासाठी विशेष तरतुदी असाव्या म्हणून महाराष्ट्र राज्याने पण हे एक आदर्श पाऊल उचललेलं आहे। यापूर्वी पण आपल्या इथं महाराष्ट्र संघटित टोळ्यांचा गुन्हेगारी कायदा प्रतिबंध कायदा होता ज्याची की कॉपी बाकी राज्यांमध्ये जसे की दिल्लीला आणि गुजरातला यांनी ऑर्गनाइज्ड क्राईमचा जो आपला कायदा होता त्याची कॉपी केलेली आहे। तशाच स्वरूपाचा ही पहिल्यांदा पहल केलेल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अनलॉफुल ॲक्टिव्हिटीजला प्रिव्हेंट करण्याकरता एक मजबूत कायदा तयार केलेला आहे। परंतु या कायद्याकडून माझी अपेक्षा अशी राहील की जितका गंभीर आणि कठोर कायदा असतो त्याला तेवढ्याच स्वरूपाचे चेक्स दिलेले असले पाहिजे जेणेकरून की कुठला निरपराध व्यक्ती त्या कायद्यामध्ये भरडला जाणार अशी माझी त्या कायद्याकडून अपेक्षा आहे। म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने आंदोलन केलं किंवा त्याने शासनाच्या विरोधात पाऊल उचललं, एखाद्या शेतकऱ्याला जर शेतीमालाचा भावच नाही मिळाला, त्यांनी म्हटलं बा मला ही जी भूमिका आणि चर्चा सुरू झालेली आहे या कायद्याच्या अजून बिलच वाचण्यासाठी आलेलं नाही आहे। त्या बिलाच्या संदर्भाने ही जी सरकारची छबी बिघडवण्याची काम सुरू झालेलं आहे हे असं नाही आहे। असा कुठलाच कायदा नसतो। संविधानिक लोकशाही स्वरूपाचा आपल्या इथे कायदा चालतो ज्यामध्ये प्रत्येकाला आपल्या विरुद्ध झालेल्या अन्यायाची दाद मागण्याची भूमिका असते। हा जो कायदा राहील हा विशेषतःने अशा लोकांसाठी राहील जे की कायदा तोडून समाजाला इजा पोहोचवतात त्याकरता हा कायदा राहील अशीच माझी धारणा आहे। तर महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकावरून राज्यात सध्या राजकीय वातावरण तापले आहेत। नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं चित्र आहे आणि विविध पक्ष या विरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी करीत आहेत। या विधेयकाचे काय परिणाम होतील हे पाहणे महत्त्वाचं ठरेल। राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भाच्या विकासासाठी महत्त्वाच्या मागण्या समोर आल्या आहे। आमदार संजय कोडके यांनी वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पात अमरावती विभागाला जास्तीत जास्त हिस्सा देण्याची मागणी केली आहे जेणेकरून पश्चिम विदर्भाचा अनुशेष दूर करता येईल। त्याचबरोबर विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या अखर्चित निधीच्या मुद्द्यावरही त्यांनी लक्ष वेधले आहे। अध्यक्ष महोदय, विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्र या विभागासाठी वैधानिक विकास मंडळ स्थापन झाले होते। वैधानिक विकास मंडळ स्थापन होण्याची पार्श्वभूमी अशी होती की नागपूर करारानुसार जे काही मागासलेपणा विदर्भाचा मराठवाड्याचा होता त्याकरता 1984ला दांडेकर समितीची नियुक्ती झाली होती। दांडेकर समितीने 1994ला वैधानिक मंडळ स्थापन करण्याचा अहवाल झाला होता। या दांडेकर समितीने आर्थिक, कृषी, आरोग्य, सिंचन, वीज पुरवठा, रस्ते, उद्योग या संदर्भातला अभ्यास केला होता। आज जर आपण पाहिलं तर विदर्भाचं दरडोई उत्पन्न 65,000 आहे आणि राज्याचं दरडोई उत्पन्न 2,80,000 प्रति माणूस आहे। निधीचं वाटपाचं आत्ता एक प्रश्न आला होता, त्यात मंत्री महोदयांनी असं उत्तर दिलं होतं या अधिवेशनामध्ये की जरी वैधानिक मंडळ स्थापन नसले किंवा ते नसले तरी पैशाचं वाटप जे आहे त्या सूत्रानुसार जे राज्यपालांचं सूत्र ठरवून दिलं होतं त्यानुसार निधीचं वाटप होत आहे। बजेटमध्ये आम्ही त्याप्रमाणे प्रोव्हिजन करतो, परंतु ती प्रोव्हिजन आपण करता बजेटमध्ये प्रोव्हिजन होते परंतु कर्मचाऱ्याचा अनुशेष आणि बाकीच्या या सर्व प्रक्रियेमध्ये
ते पैसे खर्च होत नाही आणि ते पैसे नंतर वळवल्या जातात. माझं मंत्री महोदयांना एक प्रश्न आहे की जी प्रोव्हिजन आपण करता, बजेटमध्ये प्रोव्हिजन करता, ती पूर्णपणे जर खर्च नाही झाली तर ती कॅरीओव्हर पुढच्या बजेटमध्ये आम्हाला करायला पाहिजे. कारण की जे सूत्र ठरलेलं आहे पैसे वाटपचं त्याच्याप्रमाणे ते करण्याची गरज आहे. आपण जर पाहिलं तर आता आमचा जो बॅकलॉग होता, सिंचनाचा असो, आरोग्याचा असो, शैक्षणिक असो, वेगवेगळ्या याच्यातला, आता जो नदीजोड प्रकल्प, आत्ता मी हात वर केला होता सर, परंतु मंत्री इरिगेशन गेले निघून. प्रश्न आता नदीजोड प्रकल्प आहे, त्याच्यात आमचा अनुशेष भरून निघाल अशी परिस्थिती पूर्ण नाही निघणार, पण कवर होईल. परंतु आज नदीजोड प्रकल्पामध्ये पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे की तो जो अनुशेष आहे तिथं जो नागपूर आणि अमरावती विभाग आहे, तर त्याच्यात अमरावती विभागाचा अनुशेष हा सर्वात मोठा आहे. परंतु पाणी वाटपमध्ये नदीजोड प्रकल्पामध्ये आजही इक्वल पाणी वाटप होऊन राहिलं आणि आमच्या 5 जिल्ह्याचं पाणी त्याच्यामुळं कमी होऊन राहिलं. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण यावर लक्ष देण्याची गरज आहे. आणि बाकी आमच्या उद्योग असतील, एज्युकेशन असेल, आरोग्य असेल, याच्यातला बॅकलॉग पूर्णपणे निघण्यासाठी, मागासलेपणा दूर होण्यासाठी एखादी समिती आपण कारण की आता विदर्भाचा अनुशेष महाराष्ट्राचा एक पार्ट वेगळा राहिलेला आहे. परंतु आता आमची परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की आम्ही नागपूर विभाग आणि अमरावती विभाग हा अनुशेष मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. मग तो इरिगेशनमध्ये वाढून राहिला, उद्योगात वाढून राहिला, आरोग्यामध्ये वाढून राहिला, तुमच्या रस्ते विकासामध्ये वाढून राहिला. तर माझं एक मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण अमरावती विभागाचा, महाराष्ट्रात सर्वात दरडोई उत्पन्न कमी असलेला विभाग आमचा अमरावती आहे, त्याच्यासाठी एखादी समिती नेमून एखादा अहवाल मागासाठी करणार, अमरावती विभागासाठी स्पेसिफिक करण्याची फार नितांत गरज आहे. आणि माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण या निमित्तानं अमरावती विभागाचा मागासलेपणा दूर करण्यासाठी व वैधानिक मंडळ जे आपण केंद्र शासनाला पाठवलेलं आहे की आपण विकास मंडळ, कारण की आपण बोलताना आणि प्रत्येक आपल्या कागदामध्ये विकास मंडळ येत आहे, वैधानिक येत नाही. आणि हा संभ्रम आहे की आपला जो गव्हर्नमेंटचा शासनाचा केंद्र शासनाकडे जो आपला अहवाल गेलेला आहे त्याच्यात वैधानिक शब्द आहे की नाही. जर वैधानिक नसेल तर ते राज्यपालाचे अधिकार पुन्हा येणार नाही. म्हणून तो आपण स्पष्टपणे सांगावा की जो केंद्र शासनाकडे मुदतवाढीचा आपला वैधानिकचा गेल्या विकास मंडळाचा गेला आहे, त्यात वैधानिक विकास मंडळ असा उल्लेख आहे की नाही तेवढं आपण सांगावं. आमदार संजय खोडके यांनी उपस्थित केलेल्या या मागण्या पश्चिम विदर्भाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. नदीजोड प्रकल्पातून अमरावती विभागाला न्याय मिळावा आणि विदर्भ विकास वैधानिक महामंडळाचा निधी योग्य प्रकारे वापरला जावा हीच अपेक्षा आहे. आता शासन या मागण्यावर काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्रातील अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, जिथे 2800 लोकांची जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहे. त्यांच्यावर बांगलादेशी असल्याचा आरोप आहे, पण हे लोक आपण महाराष्ट्राचेच मूळ रहिवासी असल्याचं सांगत आहे. या प्रकरणावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. अध्यक्ष महोदय, अकोला में बीजेपी के नेता ने जाकर वहां पर अकोला में बांग्लादेश के लोग रहते हैं, इस पर प्रशासन ने 2800 हर कास्ट के लोगों का बर्थ सर्टिफिकेट कैंसिल कर दिया. लोगों का कहना है कि वो लोग यहाँ महाराष्ट्र के रहने वाले हैं और अगर वो बांग्लादेशी हैं सर, वो अभी तक वहीं पड़े हुए हैं. अगर उनका सर्टिफिकेट रद्द हुआ है तो उनको बांग्लादेश भेजना चाहिए, लेकिन लोग वहीं पर हैं. मेरा कहना है कि तुरंत उसकी इंक्वायरी की जाए. अगर वो गलत तरीके से रद्द किया गया है तो प्रशासन पे कार्रवाई की जाए. इसी तरह से किसी इंसान का भी, वो हर कास्ट के लोग हैं, इस तरह से उनका बर्थ सर्टिफिकेट कैंसिल कर देना सर ये ठीक नहीं है. जल्द से जल्द इस पर कार्रवाई की जाए. अगर सही है तो जल्द से जल्द उनको सर्टिफिकेट इश्यू किया जाए और गलत है तो उनको अरेस्ट करके भेजा जाए. और अगर गलत तरीके से उन्होंने जो है सर्टिफिकेट रद्द किया तो उस पर कार्रवाई की जाए. तक में अकोल्यातील या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. 2800 लोकांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकार यावर काय भूमिका घेते आणि पुढील चौकशीत काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रात ड्रग्स तस्करी आणि नशेखोरीच्या वाढत्या घटना ही चिंतेची बाब बनली आहे. आता भंडारा जिल्ह्यातही ड्रग्स तस्करी मोठ्या प्रमाणात वाढल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
पटोले यांनी थेट भंडारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकावर या वाढत्या तस्करीला आळा घालण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला आहे. काय आहेत पटोले यांचे नेमके आरोप आणि भंडारा जिल्ह्याची सद्यस्थिती काय आहे पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. की MD विकली जाते भंडारा जिल्ह्यात, MDची विक्री होते आणि गुन्हेगारी वाढलेली आहे. मग अशात आता जे पोलीस अधीक्षकांचा कार्यकाळ जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीचा आहे. गडकरींनी तारीफ केली. काय सांगाल याच्यावर आपण नेमकं? असं आहे, सरकारमधलेच दोन लोक, एक केंद्रीय मंत्री आणि राज्यातले एक सुपर मुख्यमंत्री आपल्या भंडाऱ्यात आहे ते, या दोघांच्या वक्तव्यातला हा फरक आपल्याला जाणवला. त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आज आहे की अधिकाऱ्यांवर सरकारचं जे कंट्रोल असलं पाहिजे तो राहिलेला नाही, मनमानी चाललेली आहे. ही पण तेवढंच आहे. आता भंडारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स विकले जातात आहेत, हे पण तेवढं सत्य आहे. आणि गडकरींनी का तारीफ केली तो एक प्रश्न वेगळा आहे. त्यामुळे आता सत्ता पक्षातल्या लोकांमध्ये कुठली चढाओढ चाललेली आहे हे कळायला कारण नाही. तर आम्हाला सामान्य लोकांना एक वाटतं की आमच्या जिल्ह्यामध्ये जी प्रशासकीय व्यवस्था आहे, कलेक्टर असेल, SP असेल, जिल्हा परिषद CO असतील, DFO असतील, ही जे प्रमुख पद आहे यांच्या माध्यमातून प्रशासनावरचं पकड असली पाहिजे. या पद्धतीचे अवैध धंदे भंडारा जिल्ह्यात राहिले नाही पाहिजे. भंडारा जिल्हा हा एका प्रशासकीय व्यवस्थेच्या चाकोरीमधून सर्वसामान्यांना न्याय देणारा जिल्हा असला पाहिजे, हे आमचं सगळ्यांचं मत आहे. या दोघांमध्ये काय स्पर्धा आहे ते आम्हाला काही कळायला कारण नाही, तो त्यांचा विषय आहे. पण आम्हाला ज्या अपेक्षा आहे जिल्ह्यातल्या लोकांना त्या या पद्धतीने. नाना पटोले यांनी केलेले हे आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. जर प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असेल आणि अवैध धंद्यांवर नियंत्रण नसेल तर सर्वसामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात येऊ शकते. भंडारा जिल्ह्याच्या प्रशासनाने या आरोपांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आजच्या नांदेड ब्रेकिंगमध्ये सर्वात मोठी बातमी आहे MIMचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांच्या नांदेड दौऱ्याची. ओवेसी आज नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयात एका जुन्या प्रकरणी हजर झाले. यासोबतच मीडियाशी संपर्क साधताना बाबरी मस्जिद प्रकरण आणि महाराष्ट्रातील राजकारणावरील हे महत्वपूर्ण भाष्य केले आहेत. सुप्रीम कोर्ट को सब लोगों ने जाकर ये कहा था कि वहाँ पर सिर्फ कार सेवा करेंगे और बाबरी मस्जिद को हाथ नहीं लगाएंगे. ये सुप्रीम कोर्ट को सबने वादा किया था और सबने वादा तोड़ दिया. तो अब ये और सुप्रीम कोर्ट अभी भी वो कंटेम्प्ट पिटीशन को हियर नहीं किया है, अभी भी वो है वहाँ पर. तो ये बात फैक्ट है कि 6 दिसंबर के दिन सुप्रीम कोर्ट को सबने वादा करके उस दिन वो लोग वहाँ पर डिमोलिशन हुआ बाबरी मस्जिद का. वो गवर्नर साहब अगर ऐसा बोल रहे हैं तो शायद उनको ज़्यादा मालूम होगा, तो हो सकता है कि उनको पहले से मालूम था ये सब होने वाला, इसलिए गवर्नर साहब इस तरह की बात कर रहे हैं. सब नांदेड़ में आए, क्या मसला? ना, वो कोर्ट की पेशी है, अदालत का फैसला है, तो हम अदालत के फैसले के पाबंद हैं. तो वहाँ पे तो इसलिए कोर्ट में आए जाने का. महाराष्ट्र में ठाकरे भाई जो है तो एक आने वाले हैं, ऐसी चर्चा चल रही है. राज ठाकरे और उद्धव ठाकरे. नहीं, हमारे भाई भी एक हैं, उसमें क्यों आपको डाउट है? हमारे भाई मोइन भाई, लाला भाई, सब लोग माशाल्लाह एक ही है. तो वो एक हो रहे हैं, तो अब नहीं मालूम क्या वो घर का मामला है उनका, हम कैसा बोलेंगे. जिस प्रकार महाराष्ट्र में मराठी के लेकर विवाद चल रहा है, क्या बोलेंगे आप? नहीं, मैं तो परभनी के जनसभा में मुबारकबाद दिया मराठी ज़बान बोलने वालों को, उससे मोहब्बत करने वालों को, कि उन्होंने एक सरकार को पीछे हटा दिया, उनको अपना फैसला वापस लेना पड़ा. मगर किसी पर भी मारम पीटी वायलेंस नहीं होना चाहिए, इसको रोकने की ज़रूरत है. एकंदरीत नांदेड दौऱ्याविषयी बोलताना ओवेसी यांनी सांगितले की नांदेड कोर्टाची पेशी आहे, कोर्टाचा निकाल आहे, कोर्टाचे आम्ही पाबंद आहोत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता ओवेसी यांनी यावर थेट भाष्य करणे टाळले. ते म्हणाले, ठाकरे बंधूंचा तो कौटुंबिक विषय आहे, यावर मी सांगू शकत नाही. त्यांनी पुढे असेही
नमूद केले की मराठी बोलणाऱ्यांनी आणि मराठीवर प्रेम करणाऱ्यांनी सरकारला निर्णय परत घ्यायला लावला, पण या मुद्द्यावरून हाणामारी होता कामा नये, हे थांबविले पाहिजेत. न्यायालयीन उपस्थितीसोबतच बाबरी मस्जिद आणि महाराष्ट्रातील राजकारणावरीलही त्यांच्या विधानांनी अनेकांचे लक्ष वेधले आहेत. नांदेड आणि महाराष्ट्रातील या घडामोडींवर आम्ही सतत लक्ष ठेवून आहोत. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. आता एक नजर महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडीवर. पुन्हा एकदा नागपूर शहरातून एका मोठ्या चोरीची घटना समोर आली आहे. यावेळी चोरांनी वाठोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आराधना नगरमध्ये एका कुटुंबाला लक्ष्य केले आहे, जे आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गावी गेले होते. सुने घराचा फायदा घेत चोरांनी लाखो रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले आहे. नागपूरमध्ये चोरीच्या घटना सातत्याने वाढत असून आता ताजे प्रकरण वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आराधना नगरमधून समोर आले आहे. येथे अज्ञात चोरांनी एका बंद घराला आपले लक्ष्य बनवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार घराचे मालक प्रशांत गजभिये आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी संपूर्ण कुटुंबासह गावी गेले होते. चोरांनी याच संधीचा फायदा घेतला. घर सुने असल्याचे पाहून त्यांनी दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला. चोरांनी घरातील कपाटाची झडती घेतली आणि त्यात ठेवलेले लाखो रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरलेत. चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत अंदाजे 2,50,000 रुपये सांगितली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि आता त्यांचा शोध सुरू केला आहे. चोरट्यांची ओळख पटवण्याकरिता पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासित आहेत. या घटनेनंतर आराधना नगर परिसरात भीतीचे वातावरण आहे आणि लोक पोलिसांकडून गस्त वाढवण्याची मागणी करीत आहेत. मंगळवारला संध्याकाळला मी इथून माझ्या गावी माझ्या वडिलांची तब्येत बघण्याकरता गेलो असल्यानंतर मी तिथेच मुक्काम केला. मुक्काम करीत असताना रात्रीचे 12:15 वाजता माझे वडील एक्सपायर झाले असताना आम्ही सकाळी त्यांना आमच्या नातेवाईकाला कॉल वगैरे करून हे सांगितल्यानंतर मी माझ्या मिसेसला पण सांगितलं आणि माझी मुलगी पण तिच्यासोबत होती. हे लोक सकाळी बसनी बसून गावाकडे आल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीचा जो काही कार्यक्रम जो होता तो पूर्ण निस्तारल्यानंतर आम्ही काल इथे नागपूरला आलो. रात्रीच्या 8:15 वाजता आल्यानंतर बघितलं की मेन दरवाजाचं जे कुंडी आणि ताला जो होता तो खाली पडलेला होता आणि जो दार जो होता तो थोड्या प्रमाणामध्ये खुला होता आणि जो मुख्य गेट जो आहे लोखंडी गेट, त्या लोखंडी गेटचा ताला जसाचा तसाच होता तो आणि थोडा झुकलेला होता तो. तर त्या कारणास्तव असं वाटलं की कुणीतरी घरामध्ये आलेलं आहे. हे बघता क्षणी आम्ही गेटचा ताला काढून आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्यानंतर बघितलं की घरातलं पूर्ण सामान जे होतं ते पूर्ण अस्ताव्यस्त स्थितीमध्ये पडलेलं असताना आम्ही घरमालकाला पण इतल्ला केला आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला पण इतल्ला केला. त्या पोलीस स्टेशनला इतल्ला केल्यानंतर तिथल्या साहेबांनी म्हटलं की ठीक आहे, तुम्ही एक कंप्लेंट देऊन द्या. कंप्लेंट दिल्यानंतर आपण त्याची शहानिशा चौकशी करू आणि चौकशी केल्यानंतर जो काही जे असेल ते तुम्हाला तुमचं गेलेलं सामान जे काय आहे ते तुम्हाला वापस मिळेल. तर आमच्या इथनं गेलेलं सामान जे आहे हे 5 तोळ्याचं मंगळसूत्र लोखंडी अलमारीमध्ये ठेवलेलं होतं लॉकरमध्ये. त्या लोखंडी अलमारीचा मेन जो असते दार त्याला लॉक लावलेलं नव्हतं, पण लॉकरला लॉक लावलेलं होतं. ते त्यांनी तोडून तिथलं ते सामान घेऊन गेले. बाकीचं सामान अस्ताव्यस्त करून ठेवलं आणि होम थिएटरचा एक बॉक्स जो होता तो पण घेऊन गेले आणि घरामध्ये इथे तिथे कुठे काही शोधता येईल असं बघितलं दुसरं काही, पण ते त्यांना काही दिसलं नाही. तर त्याच्यामुळे त्यांनी ते इकडे तिकडे उलटपालट करून सामान करून ठेवून दिलं. माझी प्रशासनाला अशीच विनंती आहे की जेवढ्या लवकर होत असेल तेवढ्या लवकर आमची मदत करावी आणि आमचा गेलेला माल आम्हाला मिळावा हीच विनंती मी
प्रशासनाला करता. या घटनेने पुन्हा एकदा शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. चोरांना कधी पकडले जाते आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळतो का हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. नागपुरातून एक फसवणुकीचे मोठे प्रकरण समोर आले आहे, जिथे मेट्रो रेल्वेमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाला त्याच्या चुलत भावाने साथीदाराच्या मदतीने 5,86,000 रुपयाचा गंडा घातला. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी 4 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आपल्याकडे तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता संजय बागडे यांचा. त्यामध्ये त्यांनी तक्रारी अर्जामध्ये नमूद केलं होतं की त्यांचा पुतण्या अमित बागडे आणि त्याचे काही ओळखीचे मेट्रोमध्ये अधिकारी आहेत असे सांगणारे व्यक्तींनी नोकरी लावतो असे आमिष दाखवून त्याच्याकडून एकूण 5 लाखाच्या एवढ्या रक्कम घेऊन आणि काही भेटवस्तू स्वीकारून नोकरी न लावता फसवणूक केल्याची तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता. सदर अर्जाची चौकशी करून त्याबाबत माननीय DCPSO यांना टिप्पणी सादर करून त्यांच्या परवानगीअंती सदरचा गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्याचा तपास PSI आत्राम करीत असून आता पुढील तपास चालू आहे. गुन्हा सध्या दाखल झालेला आहे. तर याच्यामध्ये 4 आरोपींच्या विरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे. अमित बागडे हा फिर्यादीचा पुतण्या आहे. मनोज शुक्ला, महेश गुप्ता, विजय उपाध्याय हे मेट्रोमधले कर्मचारी आहेत असं अमित बागडे यांनी त्याला सांगितलं होतं. त्याची वेअरअबाउट्स आणि किंवा ते खरोखर आहेत की नाही, कर्मचारी होते की नाही याची तपासणी चालू आहे. त्या तपासणीअंती ते कर्मचारी असतील तर त्याप्रमाणे देखील मेट्रोला कॉर्पोरेशनला कळवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या घटनेने पुन्हा एकदा नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचे गंभीर स्वरूप समोर आणले आहे. नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सध्या जरीपटका पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे आणि आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अकोला महानगरपालिकेच्या निष्क्रिय कारभाराविरोधात आम आदमी पार्टीने रणशिंग फुंकले आहे. मनपा मुख्यालयासमोर सुरू असलेल्या आपच्या आमरण उपोषणाने आता अधिकच धार पकडली आहे. या उपोषणाची नेमकी कारणे काय आहेत आणि प्रशासनाची यावर काय भूमिका आहे, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. अकोला महानगरपालिकेच्या ढिसाळ आणि निष्क्रिय कारभाराविरोधात आम आदमी पार्टीने 15 जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. अकोल्यातील मनपा मुख्यालयासमोर हे आंदोलन सुरू असून महागाई, करवाढ, तीव्र पाणी टंचाई, शहरातील खराब रस्ते आणि स्वच्छतेचा अभाव अशा तब्बल 9 प्रमुख मागण्या आपने प्रशासनासमोर मांडल्या आहेत. सुरुवातीला प्रशासनाने केवळ 4 मागण्या मान्य करण्याची तयारी दर्शवली, परंतु या संदर्भात लेखी आश्वासन देण्यास टाळाटाळ केल्याने आपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या या अर्धवट भूमिकेमुळे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे. आपच्या प्रदेश उपाध्यक्षांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांना पाठिंबा दर्शविलाय. यावेळी महानगर अध्यक्ष मसूद खान यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी हा लढा सुरूच राहणार असून मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे होणार नसल्याचे आपने स्पष्ट केले आहे. दिनांक 7/7/2025 को हम यहाँ पर महानगर पालिका के सामने साकड़ी उपोषण के रूप में बैठे थे. हमारी विभिन्न मांगे जो थी जनता को लेकर थी. जनता जो खास तौर से टैक्स के लिए त्रस्त हो रही है, साफ सफाई के लिए त्रस्त हो रही है, जो टैक्स के ऊपर ब्याज लगा रहे हैं उसके ऊपर जो तो ख़त्म करना चाहिए उसके लिए त्रस्त हो रही है. महानगर पालिका के जो स्कूलें हैं वो बद से बदतर हो रही है. उसके अंदर ना डेस्क है, ना बेंच है, ना डिजिटल जो मोदी जी का सपना है कि पढ़ेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया, तो यहाँ पर जो महानगर पालिका के जो स्कूलें हैं वो बद से बदतर हो चुकी है. यहाँ पर हॉस्पिटलाइजेशन ने तो हमने कहा कि भाई दिल्ली और पंजाब के अंदर जिस तरह से आम आदमी पार्टी ने जो पिछले 70 साल से करके नहीं दिखाया, वो दिल्ली की आम आदमी पार्टी ने करके दिखाया. उसी तर्ज के ऊपर स्कूलें खोलो, हॉस्पिटल खोलो, हर रोज साफ सफाई करो, पानी मुफ्त दो. इन 9 वादों को लेकर हम यहाँ पर बैठे हैं. आयुक्त साहब का, गीता मैडम का काफी अच्छा रिस्पॉन्स रहा था. मुझे ऐसा लगता है कि हमारी 8 मांगे वो पूरी करेंगे लेखी के अंदर, लेकिन उन्होंने फिलहाल के अंदर हमारी 4 मांगों को पूरी किया हुआ है. हमारी 5 मांगे जब तक हमारी पूरी नहीं होती है हम हमारा उपोषण के ऊपर यहाँ पर उठेंगे नहीं. सरकारपर्यंत पोहोचवल्यात. जवळपास आज 7 दिवस पूर्ण होत आहे. साखळी उपोषण सुरू आहे आणि या मागण्याकरता कोणत्याही प्रकारे सरकारने, प्रशासनाने
कोणतीही दखल न घेता कोणतीही मागणी मंजूर केलेली नाही. म्हणून आज 15/7 पासून आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसणार आहेत आणि बसलेले आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आपलं उपोषण मागे घेणार नाही. तर अकोला मनपा आणि आम आदमी पार्टी यांच्यातील हा संघर्ष आता आणखी तीव्र होताना दिसतोय. नागरिकांच्या समस्या घेऊन रस्त्यावर उतरलेल्या आपच्या आंदोलनाकडे आता अकोला महानगरपालिका प्रशासन कधी लक्ष देतं हे आता पाहणे महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस कोसळत आहे. याच पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पाच्या आणि धरणांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. अकोलेकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या काटेपूर्णा धरणाने तर आशा पल्लवित केल्या आहेत. गेल्या 2 दिवसांपासून अकोला जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील लहान मोठे प्रकल्प आणि धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या महाड येथील काटेपूर्णा धरणाची पाणी पातळी 1.5 फुटांनी वाढली आहे. 15 जुलैपर्यंत धरणात 25% जलसाठा उपलब्ध होता, जो 29 दिवसानंतर झालेली पहिली मोठी वाढ आहे. विशेष म्हणजे धरणाचा 4था वॉल्व आता अर्ध्यापर्यंत पाण्याखाली गेला आहे. एकंदरीत पाहता जो जलसाठा काही दिवसांपूर्वी 12% होता तो आता 27% पोहोचला आहे. याचा अर्थ केवळ 2 आठवड्यात जलसाठ्यात 15% वाढ झाली आहे. या वाढलेल्या पाणी पातळीमुळे अकोला शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिका प्रशासनाने या परिस्थितीची दखल घेतली असून सध्या 7 दिवसाआड केला जाणारा पाणी पुरवठा आता 3 दिवसांवर आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महाडच्या काटेपूर्णा प्रकल्पातील ही झपाट्याने वाढलेली जलपातळी अकोला शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी संजीवनी ठरली आहे. अकोला प्रतिनिधी मुकेश ढोके यांनी या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आहे. अकोला शहराला पाणी पुरवठा करणारे बाशी टाकळी तालुक्यातील महान काटेपूर्णा प्रकल्प आहे. गेल्या 2 महिन्याआधी इथे पाण्याचा साठा कमी झालेला होता आणि आता 2 आठवड्यापासून सतत पाऊस मोठ्या प्रमाणात आला असल्यामुळे इथं पाण्याची आणखी वाढ झालेली. आपल्यासोबत उगले सर आहेत. आणखी माहिती काय सांगाल सर? काटेपूर्णा प्रकल्पात यावर्षी उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी 12% खालावली होती, पण यावर्षी झालेल्या पावसाळ्यात आज 15 तारखेला पाणी पातळी वाढून 26.90% गेलेली आहे. त्याच्यामुळे पाणी पातळीत झालेली वाढ पाहता आणि धरणात येणारा येवा पाहता आणखी पावसाची अपेक्षा धरणाला लागलेली आहे. आता खरोखरच अकोलेकरांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. गेल्या 7 दिवस आठवड्यात एक एवढं पाणी येत होतं. आता 3 दिवसाने अकोलेकरांना पाणी मिळणार आहे. महाडवरून सिटी न्यूज साठी मुकेश ढोके, अकोला. तर होती अकोला जिल्ह्यातून आलेली दिलासादायक बातमी. पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत झालेली वाढ निश्चितच स्वागताई आहे आणि यामुळे नागरिकांना पाणी टंचाईपासून मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. ही सकारात्मक स्थिती अशीच कायम राहो हीच अपेक्षा करूया. अकोला जिल्ह्यातून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. गेल्या 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. या रिमझिम पावसातही शेतीच्या मशागतीची कामं जोरात सुरू आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती. अकोला जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र आज पुन्हा एकदा रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. सध्या जिल्ह्यात जवळपास 90% पेरणी पूर्ण झाली असून पीकही जोमात उभी आहेत. पहिल्या पावसात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिकं आता 1.5 फुटापर्यंत वाढली आहेत. पावसाने उघडीप दिल्याने पिकांना गती करण्याची कामे वेगाने सुरू होती. अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू येथे तर भर रिमझिम पावसातही शेतीच्या मशागतीची कामं सुरू असल्याचे चित्र आहे, जे शेतकऱ्यांच्या मेहनतीचं प्रतीक आहे. आजच्या या पावसामुळे विशेषतः ज्या पिकांना पाण्याची आवश्यकता होती त्यांना मोठा फायदा झाला आहे. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे नवसंजीवनीचा ठरला आहे, ज्यामुळे पिकांची वाढ आणखी चांगली होईल अशी अपेक्षा आहे. तर अशा प्रकारे अकोला जिल्ह्यातील शेतीचं पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झालं आहे. पावसाने
दिलेली ही साथ आणि शेतकऱ्यांची अविरत मेहनत यामुळे यावर्षी चांगले पीक येण्याची आशा बळावली आहे. आजची सर्वात महत्त्वाची बातमी नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातून समोर येत आहे, जिथे 10 गावांच्या सरपंचांनी एकत्र येत प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. तालुक्यातील केरोडी फाटा ते गुंडवड तांदडा मार्गे इवळेश्वर या रस्त्याच्या दुरस्तीमुळे नागरिक त्रस्त झाले असून याचे तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातून एक गंभीर समस्या समोर आली आहे. केरोडी फाटा ते गुंडवड तांदडा मार्गे इवळेश्वर या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता जिल्हा परिषदेकडनं आपल्याकडे घेतला आहे, पण त्यानंतर त्याच्या दुरुस्तीकडे आणि दुपदरीकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. एकेकाळी नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रस्त्यावरनं प्रवास करणे सध्या अत्यंत धोकादायक बनले आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, काही ठिकाणी पूल तुटले आहेत, तर पावसामुळे अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहेत. यामुळे वाहन चालकांसह माहूरला ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. पायी चालणेही या रस्त्यावर कठीण झाले आहेत. या गंभीर समस्येवर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी करत 10 गावांच्या सरपंचांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला 14 जुलै रोजी निवेदन दिले आहे. या निवेदनावर सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश राठोड यांच्यासह दुर्गा जाधव, रामेश्वर जाधव, प्रविका राठोड, वंदना राठोड, सुभाष आडे, संतोष जाधव, गजानन राठोड, प्रफुल्ल भुसारे, सुलक्षणा पवार या सरपंचांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच विठ्ठल राठोड, गजानन कल्हाडे यांसारख्या स्थानिक नागरिकांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे. सरपंचांनी स्पष्ट केले आहेत की जर या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. यामुळे प्रशासनावर तात्काळ कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे. होती माहूर तालुक्यातील रस्त्याच्या दुरस्तीबद्दलची सविस्तर बातमी. आता पाहूया सार्वजनिक बांधकाम विभाग यावर काय पावले उचलतो. नागरिकांचा रोष आणि सरपंचांचा इशारा पाहता प्रशासन लवकर यावर काहीतरी तोडगा काढेल अशी अपेक्षा आहे. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. आज आपण एका विशेष कार्यक्रमाबद्दल बोलणार आहोत, जिथे खेळाडूंचा उत्साह आणि कबड्डीवरील प्रेम ओसंडून वाहत आहे. माहूरच्या रेणुका देवी कबड्डी क्लबने काल म्हणजेच 15 जुलै रोजी कबड्डी महर्षी शंकरराव बुवा सावडी यांच्या जयंतीनिमित्त कबड्डी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे 15 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता पंचशील विद्यालय लखमापूरच्या प्रांगणात रेणुका देवी कबड्डी क्लबने कबड्डी महर्षी स्वर्गीय शंकरराव बुवा साळवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कबड्डी दिनाची सुरुवात केली आहे. यावेळी रेणुका देवी कबड्डी क्लबचे अध्यक्ष प्रेम चव्हाण, उपाध्यक्ष नितीन जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते. रेणुका देवी कबड्डी क्लबचे अध्यक्ष प्रेम चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून माहूर तालुक्यातील कबड्डीच्या इच्छुक खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि अगदी प्रो कबड्डीपर्यंत मजल मारली आहे. दुर्गम भागात कबड्डीचा सराव करून त्यांनी माहूरगडचे नाव लौकिक करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी प्रेम चव्हाण आणि त्यांच्या सर्व प्रशिक्षणार्थींनी शासनाकडे एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे, ती म्हणजे कबड्डीच्या सरावासाठी शासनाकडून मैदान उपलब्ध करून देण्यात यावे. त्यांच्या मते यामुळे कबड्डीला अधिक प्रोत्साहन मिळेल आणि या दुर्गम भागातील खेळाडूंना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळेल. या कार्यक्रमातून हेच स्पष्ट होतं की माहूरमधील कबड्डी खेळाडू अत्यंत उत्साही आणि समर्पित आहे. त्यांना फक्त योग्य सुविधांची गरज आहे. आशा करूया की त्यांची ही मागणी लवकरच पूर्ण होईल आणि माहूरमधील आणखी नवीन कबड्डीपटू उदयास येतील. एक महत्त्वाची बातमी समोर येतोय नांदेडमधून, जिथं कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. खरेदी दराच्या विरोधात हळदीचा लिलाव बंद पाडण्यात आला आहे. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत 15 जुलै रोजी शेतकऱ्यांनी जोरदार गजरओढ करून बाजार समितीचा लिलाव बंद पाडलाय. हळद खरेदी करूनही व्यापारी 90 दिवस पैसे देत नाहीत, असा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. खरेदीनंतर शेतकऱ्यांना तात्काळ पैसे देण्यात यावेत अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समिती कार्यालयात जाऊन जोरदार घोषणाबाजी केली आणि सभापतींना जाब विचारला. त्यांनी सभापतींना घेराव घालून प्रश्नांचा भडीमार केला. त्यानंतर सभापती संजय लहाणकर यांनी सोमवारपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे मिळतील असे आश्वासन दिले आहेत. बाजार समितीने कामकाजात सुधारणा न केल्यास बेमुदत लिलाव बंद पाडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
यावेळी सिटी न्यूज प्रतिनिधींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांचं म्हणणं ऐकलं. शेतकरी आक्रमक झाले तर काय मागणी? नांदेड बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आडतीवर माल दिल्याच्या नंतर शेतकऱ्याला 2-2.5 महिन्यांना पैसे मिळत आहेत. त्यामुळं शेतकरी मेटाकुटीला आला, वैतागलेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचं खरीददारावर अजिबात नियंत्रण नाही. खरीददार आणि आडते यांच्यामध्ये शेतकरी पिसला चाललेला आहे. अनेक आडत्यांना सुद्धा खरीददार जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. डोळे मारून भाव कमी करणे, अवाच्या सव्वा कट्टी लावणे, हे सगळे प्रकार इथे चालू आहेत. ते प्रकार बंद व्हावेत यासाठी आज सर्व शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये सभापती आणि मान्यवरांनी सगळ्या शेतकऱ्यांना शब्द दिल्यामुळे आजचं बंद पडलेली लिलाव तूर्स आम्ही सुरू करत आहोत आणि त्यांनी त्यांच्या शब्दाला जपावं हीच अपेक्षा या निमित्तानं करू. नाही तर इथून पुढं सोमवारपासून जर सगळं सुरळीत नाही झालं तर मग मात्र बेमुदत लिलाव बंद आंदोलन हे सर्व शेतकऱ्याच्या वतीनं करण्यात येईल. काय सांगायला? शेतकरी आक्रमक झाले होते, काय मागण्या त्यांच्या होत्या, काय तोडगा निघाला? हळदीचा व्यापार हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जे दर ठरतात आणि त्या हिशोबानं हळदीच्या व्यापारामध्ये तेजीमंदी येत असते. नुकतंच झालेलं पाकिस्तानचं युद्ध असो की बांगलादेशसोबत आपलं व्यापारी ह्याच्यामध्ये हे झालेलं असल्यामुळं आज परिस्थिती अशी आहे की थोडीशी हळदीमध्ये मंदी आलेली आहे. हळदीमध्ये मंदी आलेली आहे थोडीशी आणि त्याच्यामुळं पेमेंट्स वास्तविकता आहे थोडेफार डिले व्हायला आहे. परंतु येणाऱ्या सोमवारपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याचे पैसे देणं बाकी राहणार नाही असं आत्ताच त्या ठिकाणी व्यापारी बांधवांची बैठक झाली होती ह्या शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ येण्याच्या पूर्वी आणि त्यांनी अतिशय याच्याप्रमाणे सांगितलं आहे आम्हाला की कुठल्याही हालतीमध्ये 21-22 तारखेपर्यंत सोमवार मंगळवारपर्यंत येणाऱ्या पूर्ण शेतकऱ्यांचे जेवढ्या शेतकऱ्यांचे पैसे शिल्लक आहेत देणं बाकी आहेत त्यांचं पूर्ण पेमेंट होऊन जाईल. 100% समाधान झाले. मी सर्व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीशी बोललो आणि त्यांनी या गोष्टीवर अतिशय समाधान व्यक्त केले आणि हळदीचं व्यापार हा थोडंसं सध्या मंदीमध्ये असल्यामुळं आणि शेतकऱ्यांना सध्या पैशाची नितांत आवश्यकता आहे. खत सध्या कोळपण्या, निंदन, खुरपण या सगळ्या गोष्टींसाठी शेतकरी बांधवांना आमच्या पैशाची अत्यंत नितांत आवश्यकता आहे आणि त्या हिशोबानं मीच नाही तर आमचं बाजार समितीचं सर्व संचालक मंडळ, प्रशासक, मग ते सचिव, सहसचिव, बाकीचे आमचे कर्मचारी असतील सगळेजण या ठिकाणी अतिशय अहोरात्र परिश्रम घेऊन शिस्तीनं व्यापार कसा चालेल, शेतकऱ्याचं बीट व्यवस्थित झालं पाहिजे. बीट झाल्यानंतर त्याचं 2 दिवसात 3 दिवसात माप झालं पाहिजे आणि माप झाल्यानंतर त्याला शेतकऱ्याची जेव्हा निकड आहे, जेव्हा त्याला आवश्यकता आहे नियमाप्रमाणे ताबडतोब पैसे कसे देता येईल याच्यामध्येच आम्ही सगळेजण आहेत. धन्यवाद. तर पाहिलं आपण नांदेडमध्ये शेतकरी आपल्या मागण्यांसाठी कसे एकवटले आहे. आता सभापतींनी दिलेल्या आश्वासनानंतर सोमवारपर्यंत शेतकऱ्यांची थकबाकी मिळते का हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. खुलताबाद आणि फुलंब्री येथील रहिवाशांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 75 वरील अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून लवकरच यावर बुलडोझर चालण्याची शक्यता आहे. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. खुलताबाद आणि फुलंब्री मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 75 वर असलेल्या अतिक्रमणांवर आता प्रशासनाचा हातोडा पडणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. सध्या मोजमापाचे काम हाती घेण्यात आले आहे. या मोजमापानुसार रस्त्याच्या दुतर्फा 40 फूट अंतरापर्यंतची हद्द निश्चित केली जात आहे. या हद्दीत येणारी सर्व अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात येणार आहेत. यामध्ये अनेक व्यावसायिक आणि स्थानिक रहिवाशांची दुकाने आणि घरे येण्याची शक्यता असल्याने त्यांच्यामध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. मोजमापाचे काम पूर्ण झाल्यानंतर विभागीय आयुक्तांना याबाबतचा अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर पुढील आठवड्यात यावर बैठक होऊन अतिक्रमणे हटवण्याची नेमकी तारीख निश्चित केली जाणार आहे. प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे अतिक्रमणधारकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जसं की आपण अनेक व्हिडिओजमध्ये बघितलं, अतिक्रमण हटाव मोहीम जी आहे ती सुरू झालेली आहे. आता सध्या आपण आहोत खुलताबाद तालुक्यामध्ये देखील ती अतिक्रमण हटाव मोहीम जी आहे ती लवकर सुरू होणार आहे. रस्त्याच्या मधून जे आहे ते टोटल 40 फूट अंतरावरती हा रस्ता जो आहे तो रुंद करण्यात येणार असून या रस्त्यावरती असणारे
हॉटेल असतील किंवा नागरिकांचे काही अतिक्रमण केलेले असतील ते हटवण्यात येणार आहे. आपण माझ्यासोबत हे बघू शकता, अख्ख्या खुलताबाद तालुक्यामध्ये आणि खुलताबाद शहरामध्ये ठिकठिकाणी मार्किंग केलेली आहे. रस्त्याच्या मधून जे आहे ते 40 फूट अंतरावरती जितके पण दुकानं अथवा बोर्ड असतील किंवा काही पत्रे असतील किंवा अतिक्रमण केलेलं असेल ते हटवण्यात येणार आहे. आणि सध्या याच्यावरती आपण खुलताबाद तालुक्यातील काही नागरिक किंवा व्यावसायिक जे त्यांची प्रतिक्रिया घेतली आहे ते आपण बघूया. नमस्कार, मी अमोल सोष्टे. मी गेले इथं 20 वर्षापासून व्यवसाय करतोय. आत्ता आमच्या कानावर काही गोष्टी आल्या की अतिक्रमण हटवण्यात येत आहे. तर ह्या अतिक्रमण हटवण्याला आमची सहमती आहे. फक्त विनंती एवढीच आहे की आम्हाला येणारा काही दिवसानंतर श्रावण महिना सुरू होतोय. तर या श्रावण महिन्यात आम्हाला तो महिनाभर एक वेळ हवा आहे की जेणेकरून आम्ही वर्षभराचा धंदा ह्या महिनाभरात व्यवस्थित होतो. महिनाभरात म्हणजे वर्षभर आमचा एवढा धंदा नसतो इथं, पण ह्या श्रावण महिन्यामध्ये खूप चांगला व्यवसाय होतो. आणि श्रावण महिन्याचा जरी वेळ मिळाला आम्हाला, त्यानंतर आम्ही स्वतः सरकारला मदत करू व आमचं अतिक्रमण हटवण्यात त्यांना सहभाग करून आम्ही आमचे जे काय अतिक्रमण केले ते हलवू इथनं. मार्किंग केली हे आत्ताच बघितलं आम्ही की ज्या तातडीने मार्किंग करून आणि अतिक्रमण काढण्याची भूमिका प्रशासन घेत आहे, एवढीच जर भूमिका त्यांनी कडक भूमिका घेऊन या रोडचे साईड पंखे आणि या सरेजवळ प्रत्येक दिवसाला एक नवीन अपघात घडत आहे. या ठिकाणचे त्यांनी गड्डे बुजवले असते, त्या रोडचं काम पूर्ण केलं असतं तर हे अपघात टळले असते. या रोडला कुठल्याही ठिकाणी अर्ध्या 1 फुटाची कोर आहे. रोज त्या कोरीहून जे आहे तर नवीन चालणारा माणूस जे आहे तर त्या कोरीहून पडतो. भद्रा मारुती दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची गैरसोय होती. इकडे लक्ष न करता डिप्टी साहेब, ई साहेब यांनी या गोष्टीवर लक्ष घालायला पाहिजे. हे काम पूर्ण करून घेतलं पाहिजे आणि लवकरात लवकर या नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे, ही भूमिका घेतली पाहिजे. माझं नाव संदीप आवताडे. माझी भद्रा मारुती मंदिर परिसरात हॉटेल आहे भक्तनिवास येथे. प्रशासनाने तेथे मार्किंग केलेली आहे अतिक्रमण काढण्यासाठी. अतिक्रमण काढण्याचा आमचा काही विरोध नाही, पण आता पुढं भद्रा मारुती मंदिर येथे श्रावण निमित्त लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात आणि आमचा ह्योच महिना धंद्याचा आणि व्यवसायाचा आहे. तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण आम्हाला 1 महिन्याची मुदत द्यावी, जेणेकरून श्रावण महिना झाल्यानंतर आपण जे अतिक्रमण काढणार आहात त्याला आमचा काहीच विरोध नाही आणि आपण ठरवलेल्या जागेवरून आम्ही आमचं अतिक्रमण काढून घेऊ. तर पाहिलात आपण खुलताबाद फुलंब्री मार्गावरील अतिक्रमणावर आता लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. या कारवाईमुळे अनेक व्यावसायिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. या घडामोडीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि पुढील अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहू. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक कौतुकास्पद उपक्रम आज आपण पाहणार आहोत. कन्नड बस स्थानकाचे प्रमुख संघर्ष पगारे यांनी विद्यार्थ्यांसाठी बस सेवा अधिक सुलभ आणि प्रभावी बनविण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबविला आहे. काय आहे हा उपक्रम, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड बस स्थानकाचे प्रमुख संघर्ष पगारे यांनी नुकतीच कन्नड शहरातील काही शाळांना सदिच्छा भेट दिली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी विशेषतः शाळेत बसने ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधलाय. विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेणे हे या भेटीचे मुख्य उद्दिष्ट होते. पगारे यांनी विद्यार्थ्यांना विचारले की त्यांना बस सेवेमध्ये काही अडचणी येतात का, चालक आणि वाहकांकडनं त्यांना योग्य सहकार्य मिळते का. या प्रश्नांवर विद्यार्थ्यांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहून पगारे यांनी समाधान व्यक्त केलेत. विद्यार्थ्यांनी कोणतीही मोठी समस्या नसल्याचे सांगितले, जे बस सेवेच्या चांगल्या व्यवस्थापनाचे द्योतक आहे. या संवादादरम्यान पगारे यांनी विद्यार्थ्यांना नवीन बस पास मिळवण्यासंबंधीची महत्त्वपूर्ण माहिती देखील दिली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवासात आणखी सुलभता येईल. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहेत की बस सेवेसंदर्भात कोणतीही समस्या किंवा अडचण आल्यास त्यांनी तात्काळ बस स्थानकावर संपर्क साधावा. पगारे यांच्या या प्रयत्नांमुळे विद्यार्थी आणि बस प्रशासनादरम्यान एक चांगला संवाद पूल तयार झाला आहे, जो बस सेवेची गुणवत्ता सुधारण्यास निश्चितच मदत करेल. महाराष्ट्र राज्य महामंडळातर्फे विविध सामाजिक घटकांना प्रवास भाड्यामध्ये सवलती देण्यात येतात. आमच्याकडे अहिल्याबाई होळकर विद्यार्थिनींसाठी मोफत पास दिले जाते. 100% सवलत आहे, ज्या की ग्रामीण भागातल्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी आम्ही मोफत पास देत असतो.
त्यासाठी ती 100% सूट आहे त्यामुळे. तसेच विद्यार्थी यांच्यासाठी मासिक पास सवलत आहे. शैक्षणिक 66.67% त्यांना सवलत आहे. जसं की आता किती विद्यार्थ्यांनी पास काढले आपल्याकडे काय आहे का? आतापर्यंत जवळजवळ 1500 विद्यार्थ्यांनी पास काढलेले आहे. 1500 विद्यार्थी. आणखीन काही सांगू शकता बस संदर्भात? तसेच विद्यार्थ्यांना सुट्ट्याच्या ज्यावेळेस शालेय सुट्ट्या असतात, उन्हाळी सुट्ट्या असतात किंवा दिवाळीच्या सुट्ट्या असतात, त्यांना जर गावी जायचं असेल त्यांच्या, तर त्यासाठी आपण त्यांना 50% सवलत देत असतो. चालकवाहकांना सूचना देण्यात येतील, ज्या ठिकाणी थांबे आहेत ते प्रत्येक थांबे चालकवाहकांनी घेणे आवश्यक आहे. प्रवासी चढ उतार झाली पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांची हेळसांड झाली नाही पाहिजे. प्रत्येक स्टॉपवर विद्यार्थ्यांना सोडलं पाहिजे. जसं की आता इथून जळगाव घाट आहे, पुन्हा बोरगाव गाडी निघते, त्या ठिकाणी गाडी बंद आहे सध्या, अशी माहिती मिळाली आम्हाला. त्या संदर्भात काय सांगू शकता? आता आतमध्ये विद्यार्थ्यांना गैरसोय होते येण्याची, त्या संदर्भात काय सांगू शकता? रस्त्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे बंद आहे सर. तर अशा प्रकारे संघर्ष पगारी आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी उचललेले पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सोयीस्कर बस प्रवास मिळेल अशी अपेक्षा आहे. दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीपीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात औरंगाबाद नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, नागपूर जेटीपीएल सेट बॉक्स नंबर 469 आणि एसीएन सेट बॉक्स नंबर 51, तर अकोला आरआरसी सेट बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. ते सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडीसोबत. नमस्कार.